ओके. तर आज आपण नवीन एक गोष्ट या ठिकाणी करणार आहोत. ते म्हणजे एक नवीन व्यक्तींची किंवा आपल्या या चॅनलसोबत जोडणाऱ्या व्यक्तींची आपण लाईव्ह स्टोरीज ज्या त्यांच्यासोबत घडलेल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या आपण बघून घेणार आहोत, की त्यांनी काय-काय केलंय, किती स्ट्रगल थ्रू इथवर आलेत. ओके. असंच माझ्यासोबत एक व्यक्ती आहे, ज्याचं मी नाव किंवा इंट्रोडक्शन मी देणार नाही. कारण अशा भरपूर गोष्टी असतात, ज्या आपल्या स्वतःच्या पर्सनल असतात, ज्या तो मला सांगू शकेल, बट त्या तुमच्यासोबत देखील घडत असतील किंवा त्या किती पर्सनल आहेत, किती त्याला सांगायच्या आहेत, किती नाहीत, हे त्याचं पूर्णपणे त्याचं मत राहील. तर त्यातून तुम्हाला जर थोड्या सिमिलरली तुम्हाला गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडत आहेत असं वाटत असेल, तर तुम्ही त्या अगोदरच ओळखा, डिटेक्ट करा आणि त्यानं जे पाऊल उचलले ते पाऊल उचलून आता तो माझ्या हिशोबाने तर तो इस्टॅब्लिश आहे. बऱ्यापैकी त्याने गोष्टी करून ठेवलेल्या आहेत आता. तर तुम्ही ते करू शकता. तर हेच लाईफ लेसन दुसऱ्यांचे घेऊन आपल्या लाईफमध्ये ॲड करणं हे सध्याचं इनिशिएटिव्ह मला असं वाटतं की आपण घेतलं पाहिजे. तर माझ्या हिशोबाने अर्ध्या तासाचं ह्याचं जे लाईफमध्ये यानं जे स्ट्रगल केलं ते कंपॅरेटिव्हली एक पूर्ण एक बुक जे 100 पेजेसचं असेल, हे कंपॅरेटिव्हली एक सिमिलर गोष्ट आहे. जर तुम्ही हा अर्ध्या तासाचा सेशन तुम्ही ऐकला, तर तुम्हाला 100% काहीतरी याच्यातून आउटपुट मिळेल, जे की तुमच्या लाईफमधले देखील तुम्ही अप्लाय करू शकता. तर गुड नाईटच तसं बघायला गेलं तर. बट इव्हनिंग, इव्हनिंग. हां, ठीक आहे. तर ठीक आहे. माझा तसा मित्रच आहे हा. भरपूर गोष्टी यांनी मला सांगितलेल्या आहेत. बट आपण ह्याचं ह्याच्या लाईफची गोष्ट अर्ध्या तासामध्ये अ, म्हणजे बघूयात कोणती आहे. तर स्टार्ट केला टायमर. ओके. तू स्टार्ट करू शकतोस. ओके. सो हां. धन्यवाद भावा, मला इथं व्यक्त होण्याचा तू प्लॅटफॉर्म दिलास. ओके. तर माझी लाईफ जर्नी खूप वेगळी आहे. ओके. असे क्वचित लोक असतात की जे इतक्या खालून वरती येतात, पण आहेत, भरपूर आहेत समाजात. हं. तर माझं एक फॅमिली बॅकग्राऊंड सांगतो की म्हणजे मी हं. शेतकरी प्लस शिक्षकांचा मुलगा आहे असं म्हणजे ओके. सांगू शकतो. हं, हं, हं. पण शिक्षकामध्ये पण वडील असे वसती शाळा शिक्षक होते. ओके. तर त्यात त्यांना मानधन नव्हतं, 1,500 महिना. मग हं. नंतर त्यांनी डी-एड वगैरे केले वयाच्या हं. 50व्या वर्षी, 45व्या वर्षी त्यांनी हं. विदाऊट बॅग न ठेवता. मी ओके. त्यांची जी शिकवण आहे तीच आमच्यात आहे, की ओके. कधी ना हार मानण्याची. हं. भले जीव जायची वेळ जरी आली तरी कुठे ना कुठे एक टिमटिमता दिवा आपल्याला दिसतोच किती पण अंधारात. त्या दिव्याकडे फक्त वाटचाल करा, हेच माझ्या वडिलांची शिकवण आहे मला आजपर्यंतची. आणि कधीच माझ्या वडिलांनी हार नाही मानली. तर चला मी माझी स्टोरी एक चालू करतो. हं. तर मी पूर्ण शेतकरी आणि प्लस शिक्षकी ह्याच्यातून बॅकग्राऊंडमध्ये. तर माझं स्टार्टिंगला ज्यावेळेस म्हणजे मी 4थी पर्यंत वडिलांच्या हाताखाली शिकलो होतं, व्यवस्थित होतं. नंतर ना मग मी तालुक्याला गेलो शिकायला. तर आणि आमचं घर म्हणजे पाहिलं तर म्हणजे छपराचं घर एकदम, जे शेतकऱ्याचं घर असतं म्हणजे एकदम शेकरलेलं, पाचोट्यानं वगैरे, ओके. शे पाहिलंय मी तुझं घर. हां, हां. शेणाने हं. सारवलेलं वगैरे हं. एकदम एकदम नॉर्मल म्हणजे गावा टाईपमध्ये. आणि ते घर माझं 2016 पर्यंत होतं, 16-17 पर्यंत. 18ला आमच्या घराचं बांधकाम सुरू झालं. 17-18ला. हं. 19ला आम्ही घरामध्ये गेलो. 18-19ला आम्ही घरामध्ये वास्तुशांती करून गेलो. तोपर्यंत आमचं एकदम म्हणजे गावठी टाईप होतं. तर त्यावेळेस म्हणजे एकदम एकदम म्हणजे एकदम खराब कंडिशन म्हणजे आम्ही म्हणजे जरी म्हणजे आपण वर्षातून म्हणजे सहजासहजी मुलं की वर्षातून 2-3 वेळा कपडे घेतात. ओके. नवीन कपडे जरी आपल्याला हं. घालायचे असतील ते तर. येस. तसं आम्हाला तसं नव्हतं. नवीन ड्रेस आम्हाला फक्त दिवाळीला नाही सॉरी यात्रेला. आमची यात्रा या एप्रिल महिन्यामध्ये असते. हं. फक्त त्यावेळेसच आम्हाला वर्षातून फक्त एक नवीन ड्रेस भेटायचा. ओके. नाहीतर त्याच्यावरती आम्हाला काहीही नसायचं. वापरायला आम्ही फक्त बनियन वापरायचो ही आमची कंडिशन होती. ओके. तेच म्हणजे सगळं जुनं पानं वापरायचं हे हां. असं फॅमिली बॅकग्राऊंड होतं. मग नंतर आता 10वी पर्यंत ठीक-ठाक होतं. 7वी-8वीला माझा गव्हर्नमेंट हॉस्टेलला नंबर हं. लागला तालुक्याच्या ठिकाणी. मी म्हणजे असं सेमी इंग्लिशच शिकलो. तर ठीक आहे. तर 10वीला 8वी, 9वी, 10वी मी हॉस्टेलला होतो गव्हर्नमेंटला. तिथं मला ₹500 भत्ता भेटत होता. मग नंतर ना ₹500 भत्ता कसला? गव्हर्नमेंटच्या हॉस्टेलला ओके. होतो ना मी. म्हणजे तुम्ही हं. परीक्षा दिली होती त्यासाठी काही हां, का? ओके. नाही, नाही. जे हां. आपले मेरिट असतं हां. 7th स्टँडर्डचं, हां. त्या मेरिटवरती तिथे कास्ट वाईज हे लागतात, नंबर ओके. लागतात. ओके. हां. त्याच्यामध्ये माझा नंबर लागून गेला होता. ओके. हं. तर हं. मग 10वी झाली, 12वीला पण मला काय असे ॲव्हरेज मार्क नाहीत. मी काट ऑफ पास झालेला माणूस आहे, हं. 51%. आणि त्यावेळेस असं म्हणू शकत नाही की मी शिक्षणापासून डिस्ट्रॅक्टेड झालो होतो. पण तेवढी कॅपॅबिलिटी नव्हती आणि कॉन्सन्ट्रेशन तेवढं नव्हतं. ओके. त्या वयात जरा वेगळ्याच गोष्टी चालतात. पण हं. एवढा मी भरकटलेलो नाहीये, की मी असे फार काही वेगळे कांड केलेत. पण
असतंय माणसाचं नेचर त्या टाईपला वेगळं, तर मी अभ्यासाकडे जास्त फोकस नाही केला. पण होता एक म्हणू शकता की तुम्ही 100% माझ्या लय 40% होता. हम्म. नंतर ना मग 12वी झाली, मग आता सीईटीची वेळ आली. त्याबद्दल तुझं मत काय की अभ्यास करायला हवा होता त्यावेळी अभ्यास का काय करायला हा पाहिजे? अभ्यास मी तिथं जर मी त्यावेळेस माझे 100% दिले असते ओके अभ्यासाच्या वेळेस, हम्म. तर मे बी माझी आज कहाणी अजून काहीतरी चांगली असती. ओके कारण की माझ्या घरात माझा म्हणजे मला एक भाऊ आणि बहीण आहे, जे की हम्म. दोन्ही पण मोठे आहेत. तर ते दोघं पण अभ्यासामध्ये माझ्यापेक्षा खूप हुशार आहेत. म्हणजे ऍज कम्पेअर टू म्हणजे 10वी ते 12वीच्या ह्याच्यामध्ये. ग्रॅज्युएशनला मी हुशार झालो ही वेगळी गोष्ट आहे, ती माझी स्ट्रगल आहे. म्हणजे ते मी अचीव्ह केलंय माझ्या लाईफ मध्ये. मी म्हणजे माझ्या ज्या चुका मी पाठीमाग केल्या ते मी विदिन त्या 2 इयर्स मध्ये त्या कव्हर अप केलेल्या आहेत. तर मग असं आणि पहिला मी हुशार होतो, असं नाही की मी ड होतो पहिला. मी 4थीला स्कॉलरशिपला आलेलो आहे, अशा पण गोष्टी आहेत. नंतर ना ज्यावेळेस मी ज्या तालुक्याच्या ठिकाणी ज्या स्कूलला जायचं होतं त्यातल्या फर्स्ट 4 मध्ये माझा नंबर होता त्या स्कूलमध्ये 5,000 मुलांमध्ये. पण नंतर ना थोडं जरा कमी होतं ना, जरा घरापासून लांब राहिल्या जरा. तर मग अशा गोष्टींमुळे झालं. शिक्षणाचा पहिला जो टप्पा होता तुझा 10वी पर्यंत, हा त्याच्यामध्ये असं तुला म्हणायचं की थोडंसं तुझं हा डिस्ट्रॅक्शन होतं. म्हणजे डिस्ट्रॅक्शन जास्त होतं, वाढलं होतं हा पहिल्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्या अगोदर तू सांगितलं की तुझ्या घरची वडिलांची परिस्थिती कशी होती आणि सगळ्या गोष्टी. हा तर त्याचा आणखी काही डीप कोणत्या गोष्टी 10वी पर्यंतच्या आधीच्या तू काही सांगू शकतोस का की जे सध्या 10वीचे मुलं आहेत, 10वी पर्यंतची मुलं आहेत, त्यांना थोडंसं त्याचा ही धडा मिळेल या टाईप मध्ये काही सांगू शकतोस? मी अशा म्हणजे 10वी पर्यंतच्या मुलांना सांगू इच्छितो की तुम्ही स्पोर्टला तेवढं प्राधान्य द्या, आणि तुमच्या जो पण तुम्ही अभ्यास करताय तो मन लावून करा, आणि तुमचं हस्तलेखन मेन म्हणजे महत्वाचं पाहिजे. ओके मी जो मार खाल्लाय सगळ्यामध्ये म्हणजे सगळ्या गोष्टी सगळ्यांनीच खाल्लं. म्हणजे मार इन द सेन्स म्हणजे की मार्कामध्ये ओ. जे मला नंबर्स कमी भेटले. फटका हस्तलेखन. खाल्लाय म्हणायचं. हा फटका. तर माझं हस्तलेखन एवढं खराब होतं की वाचलेलं परत मीच म्हणजे मी जे लिहिले तेच मी परत वाचू शकत नव्हतो, असं माझं हस्तलेखन होतं. ओके तर शिक्षक काय वाचणार आहे ना. हा. तर तुम्ही मोस्टली हस्तलेखनाकडे फोकस करा. तुमचं हस्तलेखन जेवढं चांगलं असेल, आणि तुम्ही पेपरला बट अभ्यास तुम्ही फेकू शकता, असं काही नाही. पण ट्राय करा की तुम्ही कंटेंट मेन लिहाल. त्यामध्ये तू एक हा खूप महत्वाची गोष्ट सांगितली की तुम्ही जेवढं अभ्यासाकडे ध्यान देताय तेवढं खेळाकडे देखील ध्यान दिलं पाहिजे. खेळाकडे बरोबर. पण ध्यान. त्यानं बॉडी देखील तुमची सुदृढ राहील आणि भरपूर गोष्टी त्याच्यामधून, कारण की कसं आहे ना, हेच वय असतं की तुम्हाला त्या बॉडीला शेप भेटतो. Yes. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जिथं टाकाल तिथं उभं राहण्याची ती क्षमता तिथंच निर्माण होत असते. आता माझे काही फ्रेंड्स आहेत की त्यांना नीट म्हणजे खेळता पण येत नाही कुठल्याच गोष्टी. अशी माहिती आहेत मला, आपल्या दोघांना माहिती. त्यांची बॉडी लँग्वेज कळून चुकतं की ह्यांनी लहानपणापासून काहीच नाही केलं. तर त्यासाठी माझा मेन मुद्दा होता तो. आणि हस्तलेखनाकडे लक्ष द्या, अभ्यास 100% कराच. कारण की भले या गोष्टी पुढे जाऊन मला मान्य आहे की ह्या 100% फरक नाही पडत, कारण की एक पेपर तुमचा फ्युचर डिसाईड नाही करू शकत, पण कधी कधी करू पण शकतो. तुमची फील्ड काय निवडता त्याच्यावरती डिपेंड आहे. जर तुम्हाला बिझनेस मध्ये जायचं असेल तर ह्या गोष्टी व्यर्थ आहेत. जर तुम्हाला जर टेक्निकलीच बिल्ड व्हायचंय तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि मी तर म्हणतो 12वी पर्यंत शिक्षण मन लावूनच केलं पाहिजे, त्यावेळेस जग काय आहे हे कळतं. ओके मेन म्हणजे तर तर 11वी 12वी तर फुल फोकस करा. 11वी 12वीत खूप शिंग फुटतात, ती फुटून दिली पाहिजे. ठीक आहे, जरी तुम्ही केलं तरी तुमचं गोल विसरू नका, ध्येय जे आहे तुमचं ते विसरू नका, ध्येयापासून भटकू नका. जसं की आता मी भरपूर उदाहरणं पाहिली की आत्महत्या करणं वगैरे, त्या 12वीच्या वयातच माझ्या भरपूर फ्रेंड्सनं म्हणजे 3 फ्रेंड्सनं आत्महत्या केली त्या रिझनमुळे. तर त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगू शकता का? हा, तर नाव न सांगता किंवा त्यांचा फक्त सिनेरिओ काही माहिती असेल तुम्हाला तर सांगू शकता. तर बेसिकली असं म्हणजे गावाकडचाच मुलगा होता, तर त्याला त्यांच्याच तिथली एक मुलगी आवडत होती. तर मग आता ते वय तर नाही ना की लग्न वगैरे करण्याचं, तर पायाच बिल नाही तर तुम्ही हे काय करणार आहे ना. तुम्ही त्याच्या नादापायी तिने जर 2 दिवस फोन नाही उचलला, ते 3 दिवस फोन नाही उचलला किंवा ब्लॉक केलं किंवा ब्रेकअप केला, तर तुम्ही डायरेक्ट तुमचं जीवन संपवून टाकता. हे जीवन संपवणं हा हे नाहीये, लास्ट ऑप्शन कधीच नाही, ऑप्शन नाही. ह्याच्यापेक्षा म्हणजे ते पूर्ण न मेसेज करण्यापेक्षा 4 दिवस उपाशी राहून ज्यावेळेस तुम्ही जग बघाल ना, ते तुम्हाला खरं जग कळेल की तुमची पोरगी महत्वाची होती का ते 4 दिवस महत्वाचे होते. तर तुम्ही त्या गोष्टींकडे लक्ष द्या की तुम्हाला कसं सक्सेसफुल किंवा तुम्ही एक समाधानी राहा ज्या पण गोष्टीत आहे. जिथे तुम्ही असमाधानी होताल ना, तिथे तुम्हाला जीव संपण्याचा तुम्हाला विचार 100% येणारच आहे. त्यामुळे मनापासून समाधानी राहा जे पण करताय ना. आणि एक मेन वाक्य म्हणजे तुम्ही जेवढं
चांगले कर्म करताना तेवढ्या गोष्टी तुम्हाला चांगल्याच येतील. ओके. तर कर्माकडे कर्म मोस्टली फोकस करा. आणि हे इम्पॉर्टंट गोष्ट. कलियुग आहे. हम्म. तर असं नाही की तुमच्या बापदादाचे कर्म तुम्हाला फेडायचे, हम्म. तुम्ही एका हाताने केले की तुम्हाला दुसऱ्या हाताने फेडायचे. Yes, असे उदाहरण मी definitely. माझ्या डोळ्यासमोर भरपूर पाहिलेत. आणि Yes. असं नाही की दुसऱ्याचे पाहिलेत, माझ्या फॅमिलीतले पाहिलेत, मी माझ्या स्वतःबद्दलही पाहिलेत. ओके. तर आणि भरपूर गोष्टी आहेत तशा म्हणजे हे म्हणायचं कर्माबद्दल. तुम्हाला की जे तुम्ही करचाल हा. ते तुमच्याकडे 100 पटीने वापस येणार. वापस येणारच आहे. ओके. कर्मा इज अ बुमरँग, इट्स हिट व्हेरी बॅडली. हा. सो तुम्ही जे 61 पण कराल, प्लस हा, ऍडिंग. तुम्ही जेवढं पण कराल ना हा. तेवढं विचार करून करा. पाप कराल, पुण्य कराल, ओके. कारण की तेवढंच तुम्हाला रिटर्न भेटणार आहे. येस. तर सगळ्याच गोष्टीत. आणि मेन, तुम्ही जगाला चुत्या बनवू शकता, स्वतःला चुत्या बनवू शकत नाही. तर ट्राय करा की स्वतःला चुत्या नका बनवू, जगाला बनवा. मला त्याच्याबद्दल काही आणणार नाही, कारण की तुम्ही जोपर्यंत जगाला चुत्या बनवता तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. पण स्वतःला बनवू नका. स्वतःला बनवलं की म्हणजे माणूस थोडासा हे होऊन गेला गेला तो गेला. उठा वाटत नाही. हा. जागे झोपेतून उठा वाटत. हा, विषय एक्झॅक्टली. बरोबर. तर ते मेन हे आहे. तर मला तरी वाटतं की मी 12वी पर्यंत जगालाही चुत्या बनवलं आणि मलाही स्वतः चुत्या बनवलं. ओके. 12वी पर्यंतचा तुमचा आतापर्यंतचा प्रवास सांगितला. ओके. म्हणजे 12वीला तुम्ही अभ्यास करायला चालू केला, सगळ्या गोष्टी म्हणजे 12वीच्या acquire करायला चालू केलं. acquire. ओके. आणि 12वीला पण म्हणजे कसं की मला बाह्य वाचनाचा खूप म्हणजे आवड आहे. ओके. तर मी भरपूर पुस्तक वाचलेत. माझं सगळ्यात पहिलं पुस्तक होतं की एक होता कार्वर, जे की जॉन कार्वरवरती लिहिलेलं आहे. तो एक निग्रो माणूस होता, त्याची लाईफ, त्यानं कसं स्वतःला बिल्ड केलं, त्यानं ब्राऊन कलरचा कसा शोध लावला, त्यानं म्हणजे त्याच्या आई वडिलांना कसं मारलं गेलं, त्यानं कसं स्वतः वाढला, हे सगळ्या गोष्टी त्या पुस्तकातून मी जास्त इन्स्पायर झालो. तिथून पुढे जरा मला प्रोत्साहन भेटायला लागलं की आपण पण काहीतरी केलं पाहिजे असं. त्याच्यानंतर ना अच्युत गोडबोले यांची एक किमयागार म्हणून एक कादंबरी आहे, ती एक वाचली. ती सगळ्या सायंटिस्ट वरती, म्हणजे सायंटिस्टची रिअल लाईफ, जसे की थॉम्सन अल्वा एडिसन झालं, किंवा परत ना अजून आता भरपूर असे जण होते. आता माझ्याकडे हे उदाहरण आहेत, जसं की ह्याचा गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावलेलं हे आपले नाव विसरले मी. ओके. मी पण तर मग अशा गोष्टी होत्या, त्यांची सगळी रिअल लाईफ होती. मग ते वाचून मला 12वीतलं फिजिक्स समजलं, केमिस्ट्री समजली. म्हणजे मला बाह्य वाचनातून मला अभ्यासक्रम शिकला. त्या म्हणजे अच्युत गोडबोलेंचा मी खूप मोठा फॅन आहे. त्यांच्या रायटिंग खूप भारी आहे. आणि तुम्ही म्हणजे वाचनाकडे ध्यान द्या, हे यासाठी म्हणताय की तुमची ॲक्वायर करण्याची शक्ती किंवा भरपूर एक्सपोजर तुम्हाला वाचनावर मिळालं. म्हणजे कसं आहे ना, तुम्ही वाचाल ना तेवढं तुमच्या बुद्धीला चालना भेटते, तुम्ही विचार करण्याची क्षमता वाढते बेसिकली. आणि ते करायला पाहिजे. वाचन खूप चांगलं आहे, तुम्ही काही वाचा. मी आता पहिलं एक होता कार्वर वाचलं, नंतर ना मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हे वाचलेलं आहे, गुरुपारायण असतंय, नवनाथ गुरुपारायण म्हणून असतंय, नवनाथ पारायण म्हणून, ते वाचलेलं आहे नाथपंथांचं. आपल्याकडे सप्त्याला ह्या त्या गोष्टी होतात. बरोबर. तर ते मी वाचलेलं आहे. परत नंतर ना एक बहिर्जी नाईक वरती कादंबरी आहे, तर आता त्याला बाजिंद म्हणून आहे, खतरनाक आहे. तिने पण मला खूप इन्स्पायर केलेलं आहे. भरपूर अशी पुस्तकं आहेत की त्यांनी विचार करायला भाग पडतात की असं का, आणि भरपूर गोष्टी आपल्याला पण शिकून जातात. तर मोस्टली मुलांनी वाचनाकडे पण लक्ष दिलं पाहिजे. ऍटलिस्ट रोजचे 1 किंवा 2 पान तरी वाचले पाहिजेत बाह्य वाचनाचे, म्हणजे अभ्यास तर आहेच. ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला करायच लागणार आहे. बट आजूबाजूला देखील गोष्टी करायला लागणार. जसं की तुम्ही खेळ पण इम्पॉर्टंट आहे तुम्हाला, तसंच वाचन देखील इम्पॉर्टंट असं म्हणताय, बाह्य वाचन. एक मराठीत ब्रीद वाक्य का म्हण माहित नाही, पण वाचाल तर वाचाल ही म्हण आहे. मी म्हणजे सांगेल की ते खरंच तुम्ही रेफर करा, तुम्ही वाचा, तुमच्या बुद्धीला चालना नक्की भेटेल. आय थिंक फळ्यावरचा पहिला सुविचार आपण हाच वाचलाय असं वाटतं. बरोबर. असं. आणि त्या बुक बद्दल माझं एक उदाहरण पण आहे, माझं जिवंत उदाहरण आहे की कोणत्या बुक बद्दल, म्हणजे बुक वाचण्याबद्दल. तर म्हणजे की माझा जो मित्र होता लहानपणापासूनचा, की जो माझ्या पहिलीपासून सोबत होता, 1ली ते 4थी, नंतर आमची शाळा चेंज झाली, मी तालुक्याला गेलो, तो गावीच राहिला. पण तो असा एकदम टाइप ऑफ म्हणू शकता की तुम्ही छपरी किंवा टुकार झाला होता गावामध्ये राहून, एकदम गावाकडचा. म्हणजे असं म्हणत नाही मी गावाकडच्या पोरांना, पण त्याचे विचार तसे झाले होते, एकदम भरकटलेला झाला होता. पण जसा तो ह्याला गेला, ग्रॅज्युएशन साठी गेला, तर त्यावेळेस मग मी त्याला सजेस्ट केलं की बाबा तू बुक वाच, तुला काहीतरी चांगलं वाटेल. तर तो म्हटला मी पहिलं बुक कुठलं वाचू. तर मग मी त्याला हे सांगितलं होतं बुक वाचायला, की अग्निपंख, एपीजे अब्दुल कलामांचं. तर त्याला ते खूप बुक आवडलं. ते म्हणला मला अजून सांग. मी त्याला भरपूर बुक सांगत गेलो. त्यांना आता एवढे बुक वाचलेत, माझ्यापेक्षा जास्त बुक त्याने वाचलेत आता, मला तरी वाटतं. आणि तो इव्हन आता
ट्रेडिंगही करतो, प्लस त्याला त्याचे विचार पण खूप चांगले झालेत. मला त्याच्याकडे बघून खूप आनंद होतो की त्याला तो कुठून कुठं चेंज झाला आणि ओके तो त्याचं सगळं श्रेय मला देतो, पण मला त्याचं श्रेय नको. इव्हन त्याला कॉलेजमध्ये स्टुडंट ऑफ द इयर पण अवॉर्ड भेटलेला आहे. ओके ओके त्याचं श्रेय मला नकोच आहे, नको, पण पण एक हा सांगतो मी तुम्हाला की हो बाह्य वाचन पण गरजेचं आहे, सगळ्याच गोष्टी आहेत, तर बॅलन्स करा. नाईस. तर आता नंतर नाही येतो मी माझ्या 12वीच्या नंतरची जी स्टोरी आहे, तिथून माझा खरा स्ट्रगल सुरू फेज झाला. दुसरा भेस फेज दुसरा दुसरा ओके खतरनाक, जिथं हा. की म्हणजे जे आत्महत्याची वेळ होती ना, म्हणजे हो संपवण्याचा, तो विचार लिटरली माझ्या मनामध्ये आला हा होता. तर विषय काय झाला, 12वी झाली माझी. नंतर ना मग मला काय असे 12वी जास्त मार्क नव्हते, पण सीईटीला चांगले होते. मला फर्स्ट अटेम्प्टला म्हणजे ज्यावेळेस म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट असतो सीईटीचा, तर मला त्याला 128 अबाउट होते. ओके हा. आणि मग सीईटीला चांगले मार्क होते, पण ज्या दिवशी सीईटीला गेलो त्या दिवशी गावामध्ये म्हणजे तालुक्याला एक सेमिनार आला, जे की एक कॉलेज होतं, टाईप ऑफ फ्रँकफिल, तुम्हाला माहित असेल फ्रँकफिल इन्स्टिट्यूट, जे येस की हा शिवाजीनगरमध्ये आहे. हो म्हणजे की ते हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट बद्दल कोर्सेस शिकवतात आणि हॉस्पिटॅलिटी रिलेटेड तुम्हाला जॉब करायला लावतात. लाईक कॅबिन क्रू, म्हणजे एअर होस्टेस, किंवा तुम्ही हॉटेलमध्ये तुम्ही वेटर, बारटेंडर, शिपमध्ये कार्गो वगैरे अशा जॉब्स असतात. म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये हा कोणत्या टाईपचे जॉब्स हा म्हणजे त्याच्यात हॉस्पिटॅलिटी सर्व करण्यासाठी. सगळं हा. ओके तर त्या काइंड ऑफ ती कॉलेज होतं, जेट इंडिया म्हणून होतं. मी त्याचं नाव सांगून देतो कारण की ते फ्रॉडच आहे ऍक्च्युली. ठीक हा. तर ते ओके खूप मोठं फ्रॉड होतं ते. मग पप्पांना वाटलं की यार एवढ्या लवकर एक्सपोजर भेटतोय आउटसाइड इंडिया, त्यांनी खूप फेकलं, त्या कॉलेजवाल्यांनी खूप म्हणजे खूप फेकलं. तर मग त्यांची पप्पांना वाटलं की बाहेर देशात जायला भेटते, पैसा येईल, असं होईल तसं होईल, ग्रोथ होईल. आणि असं जसं की 12वीला मार्क कमी आहे, तर बट ऑब्विस आहे की वडील विचार करणार की ह्याला येस असल्यास कुठेतरी टाकूयात. पण माझं त्यावेळेस एम चेंज झालं होतं की माझा पीसीएमबी ग्रुप होता. माझं म्हणणं होतं की मस्तपैकी बीएससी अॅग्रीला ऍडमिशन घ्यायचं आणि नंतर ना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये उतरायचं, हे ओके माझं त्यावेळेस फायनल ध्येय होतं. हा हा पण पप्पांनी मध्येच जाऊन पैसे भरून आले. मी सीईटीच्या एक्झामला गेलो आणि त्या दिवशी पप्पा पैसे भरून आले ओके तिकडे. मग आता चेंजच झाला. आता काय सीईटीच्या मार्क्सचा पण मिनिंग नाही राहिला. त्याच्या अगोदर मी जेडब्ल्यू पण दिली होती. तिथं जेडब्ल्यू पण मी म्हणजे कास्ट अंतर्गत क्रॅक केली होती. ओके त्यावेळेस मेरिट लागलं होतं 47चं आणि मला 51 होते. तर मी जेडब्ल्यू पण ही प्री क्रॅक केली होती. तर माझा लागून गेला असता नंबर कुठं पण इंजिनिअरिंगला. ठीक आहे, चला म्हणलं, चला वडिलांच्या मनाप्रमाणे करू, कारण की मी पण वडिलांना कधी खुश नाही केलं 10वी-12वीच्या मार्कवरून. तर म्हणलं ठीक आहे, चला हे करून तर खुश करूयात. म्हणलं चला त्यांना जे वाटतं करू. मग मी गेलो जेट इंडियाला कॉलेजला. आमच्या गावातून नाही म्हणलं तरी 15-20 मुलं गेले, कारण की माझ्या वडिलांची इमेज गावात खूप मोठी आहे. तर शिक्षकाचा मुलगा जातोय म्हणून आमच्या गावातून पूर्ण 2 फोर व्हीलर भरून त्या कॉलेजला ओके ऍडमिशन हा केलं लोकांनी. ओके हा ज्यांची की भरपूर असे वेगळे होते. ठीक आहे, मग मी कॉलेजला आलो. मग ते कॉलेज मग ते युनिफॉर्म त्यांचा ते एकदम ब्लेझर, एकदम फॉर्मल, ग्रूमिंग वगैरे ते सगळं सुरू झालं. ओके मग नंतर ना मला ते काय आवडणं गेलं. मग मला असं थोडासा डाऊट येऊ लागला की तिथल्या सिनियर मुलांनी पण सांगितलं कॉलेज फ्रॉड आहे, तुम्ही गणलात असं वगैरे. मग म्हणलं ठीक आहे, आपण चेक करूयात. मग मी कॉलेजवाल्यांना विचारलं की तुमचं प्लेसमेंटसाठी टाईप, म्हणजे प्लेसमेंट असतं ना कॉलेजमधून, बट ऑब्वियस थिंग येतं. मग तुमच्या किती कंपन्याज बरोबर टाईप आहेत प्लेसमेंटसाठी? तर मग मी एकटा तर विचारू शकत नव्हतो, म्हणून मी पॅरेंट्सला बोलवलं. पॅरेंट्स म्हणून मी माझ्या मोठ्या भावाला बोलवलं. मग त्यानं चेक केलं तर एकाच कंपनी बरोबर निघलं टाईप फक्त, जे की एअरवेज होतं. मग दुसरं कुठल्याच कंपनी रिलेटेड त्यांचं टाईप नव्हतं, काहीच नव्हतं. मग कळायला लागलं की फ्रॉडच आहे बाबा. त्याच्यामध्ये माझं नाही म्हणलं तरी एक वर्ष, म्हणजे 11 महिन्याच्या अराउंड चाललं होतं हे सगळं सीन. तर मी जिथं जेट इंडिया जॉईन केलं, तसं मी लगेच मला म्हणजे बाहेर जिथं मी ज्या बिल्डिंग मध्ये राहत होतो पुण्यामध्ये, चिंचवडला ओके मोहननगर म्हणून एरिया होता. हा तर तिथं जास्त डिटेल एक्सपोज नका करू, लगेच ओळखते माणूस. ठीक आहे. तर मग तिथं काय होतं की त्या बिल्डिंग मध्ये सगळ्या आमच्याच कॉलेजची पोरं होती. ओके तर तिथं एक ओडीसी नावाची एक प्रथा चालायची, म्हणजे आउटडोर केटरिंग. म्हणजे पुण्यात जे पण इव्हेंट्स होतात, लग्न होतात, तर तिथं वाढे करायला जायचं. तर मुलांना, तर आम्ही गावाकडून आलेलो, बट ऑब्वियस आम्हाला पैसा फ्री आहे, आम्ही एकदम झिरो लेवल पासून आलेलो माणसं आहे. आणि दिवसात फक्त 3 तास जायचे आणि 300-350 रुपये यायचे. तर मग अख्खी म्हणजे बिल्डिंग जायचे, कोणाची ज्यांना नाही जावटायचं त्यांना जायचे. आम्हाला प्रिय होता पैसा. आम्ही असं ठरवून आलतो की लाज वगैरे सगळे सोडून द्यायचे. आणि आम्हाला कॉलेजमध्ये शिकवत होते, म्हणजे त्या जेट इंडियामध्येच, की तुम्ही लाज म्हणजे जे कामाची कुठल्याही लाज सोडून द्या. काम किती खालच्या लेवलचं असं तरी ते कामच आहे, त्याला तेवढीच व्हॅल्यू द्या. ओके म्हणजे काम कुठले असो, गटर साफ करणे असो, ते काम
कामच आहे, त्याला पण तेवढीच रिस्पेक्ट भेटली पाहिजे त्या माणसाला जो साफ करतोय तो. ओके. आणि जो आयटी मध्ये काम करतो त्याला पण तेवढीच रिस्पेक्ट भेटली हा. पाहिजे, कारण की तो सावलीत काम करतो. Other काही पण, हा. फक्त कामाला हा. व्हॅल्यू द्या, लाज वाटून देऊ नका. ओके. आणि न्यूनगंड सोडून द्या, म्हणजे की मी कमी, मी करू शकत नाही, अशा गोष्टी सोडून द्या. ह्या मला त्या कॉलेजमधून शिकल्या. त्या कॉलेजचा मेन म्हणजे 2 मला गोष्टी त्याने शिकवल्या, त्या हे आहेत माझ्या लाईफमध्ये. ओके. हा, त्या गोष्टीतून मला स्टेज डेअरिंग आली थोडी वगैरे असं. तर मग त्याच्यामधून एक ऍड्रेस करायचं मला. हा. तुमचा पहिला जॉब तो केटरिंगचा म्हणतात, हा. बरोबर? केटरिंगचा होता केटरिंग तो. म्हणजे दिवसाला दिवसाला म्हणजे जायचं. हा, तसं कधी- समजाच की हा. आधी कॉलेजला होता, बरोबर, हा. आणि केटरिंगचा जॉब सोबत चालू होता, हा. बरोबर. हा. तर म्हणजे पहिला जॉब होता 3 तासाला 300 रुपये, हा, करेक्ट? बरोबर. म्हणजे सध्या त्यावेळेसची तुमची किंमत होती एका तासाची 100 रुपये. हो, बरोबर. आपण नंतर किंमत काढूयात, आता सध्याची किंमत किती आहे आणि हा. त्यावेळेची किंमत किती आहे. ठीक आहे. हा. एका तासाचे 100 रुपये. म्हणजे या लेवलला सध्याचा माणूस जो त्या टायमाला एका तासाला 100 रुपये कमवत होता, त्याची आपण बघूयात सध्याची त्याची व्हॅल्यू किती आहे. ठीक आहे, कंटिन्यू करा. तर मग नंतर जिथं केटरिंग करत होतो, मग त्या हा. मुलांबरोबर ओळख झाली, जो कॉन्ट्रॅक्टर होता. हा. तर त्याला बोलून मग त्यांनी मला एक हॉटेल आहे तिथेच, 3.4 स्टार आहे, मी हॉटेलचं नाव डिस्क्लोज करत नाही. हो. तर तिथं मग मी ऍज अ वेटर म्हणून लागलो. वेटरच्या नंतर मग मी बारटेंडर म्हणून पण तिथं जॉब करायला लागलो. ओके. तिथं मला मानधन 9,000 8,000 यायचं, म्हणजे जसं मी लिव्ह टाकले तर माझे पैसे कट व्हायचे. हो. तिथं जॉब माझा असा इव्हिनिंगला 5 वाजता जायचं, जोपर्यंत हॉटेल क्लोज होत नाही तोपर्यंत तिथेच थांबायचं. ओके. मग नाईटला मी 3ला पण घरी यायचो रूमला. ओके. आणि तिथं कॉस्ट्युम असायचा, फॉर्मल कपडे, सगळे फॉर्मल शूज. तर आम्हाला कधी सवय नव्हती फॉर्मलची. फॉर्मल शूज घालून असे पायाला फोड आले होते लिटरली. मला असं चालता यायचं नाही सकाळच्याला दुसऱ्या दिवशी. आय थिंक तुम्ही मला जखम दाखवली. हो. तर मग ते चालू होतं. प्लस मग आता घरी पण वडिलांचा असं शिक्षक वगैरे, हे जरा पैसे कमी, हे सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्यांचं डीएड झालं होतं, पण घराचेच खर्च परत प्लस लोन वगैरे काढलेले. तर मग आणि भैया त्यावेळेस माझा म्हणजे मोठा भाऊ जॉबला होता, तर तो पण पैसे द्यायचा. पण ज्यावेळेस मी जॉब इकडे जॉईन केला तर म्हणलं पैसे देऊ नका. मग मी माझ्या कॉलेजचा 7,000 हप्ता, म्हणजे जे EMI जायचा माझा त्या फीजचा, तो 7,000 हप्ता आणि माझं रेंट 2,000, असं मिळून मीच भागवायचो त्या 8-9 हजारामध्ये. प्लस वरून जर मी हे 5 ते म्हणजे आउटपर्यंत जॉब करून, जर मला कधी इव्हिनिंग कॉलेज करून, मला जर समजा आता माझं 7 ते माझं 12 कॉलेज राहायचं, तर 12 ते मला 5 टाइम असायचा. त्यामध्ये जर मला कधी ओडिसी आली 300 रुपये वाली, तर मी ते पण अटेंड करायचो. ओके. कारण की खूप वेळ लागलो होतो. फक्त पैसा दिसत होता त्यावेळेस मला. तर मग ठीक आहे, पण पैसा कमवत होतो. असंच एक दिवशी हॉटेलमध्ये मला कॅप्टन म्हणला की मला सॅल्यूट मार, उगाच विनाकारण असं चेष्टेत. ती माझ्या हृदयाला खूप गोष्ट लागली मला, की का मी ह्याला विनाकारण सॅल्यूट मारू. काही रिझन असतं तर मी मारला असता, आणि त्यानंच असंच मला हिनवण्यासाठी बोलला तो. तर माझा जरा इगो हर्ट झाला. मग म्हणलं की मला हे फील करायचंच नाही, कारण की इन फ्युचर पण मला हाच जॉब करायचा आहे. तर मी का करू ना, मी असं विनाकारण कोणाला पण सॅल्यूट का मारू, किंवा का असं ह्या गोष्टी करायला पाहिजे. मला नाही आवडत विनाकारण सॅल्यूट. हा, व्हॅलिड रिझन असेल तर मी करू शकतो, माफी मागू शकतो, असं काही नाही. मी डाऊन टू अर्थ माणूस आहे असं मला तरी वाटतं. तर असं म्हणलं ठीक आहे, म्हणलं सॅल्यूट मी त्या दिवशी काय मारला नाही. नंतर मग मी घरी बोललो, म्हणलं मला नाही करायचं हे, मी सोडून दिलं ते. फक्त त्या एका कारणामुळे. त्या एका कारणामुळे मी आणि असं पण ते टाईप नव्हतं त्या कॉलेजचं, तर मला थोडं साईड बाय साईड चालूच होतं की नकोच करायला. आणि हे त्यांनी मेन रिझन मला दाखवलं की माझी फ्युचर लाईफ काय असेल त्या एका गोष्टीमुळे. तर मग मी म्हणलं नाही, मला नकोच, मी ह्या गोष्टी नाही करू शकत. तर मग मी तो जॉबही सोडून दिला. नंतर ना ते कॉलेजही सोडलं. मग घरी आलो. मग आता करायचं काय. तर मग म्हणलं आता परत मग सीईटी देऊयात, कारण की 1 वर्ष डाऊन झालं होतं. मग सीईटी देऊयात, सीईटी रिपीट करू. आणि आता BSc ॲग्रीवाला फॉर्म्युला माझा जरा ड्रॉप झाला होता, कारण की त्यावेळेस जे जग होतं ते आयटी कडे सगळं वळलं होतं. तर म्हणलं आपण इंजिनिअरिंग करूयात आयटी. माझ्या कारण की कधीची गोष्ट आहे? 2017-18. ओके. तर मग म्हणलं आपण इंजिनिअरिंग कडे वळूयात, आपण इंजिनिअरिंगच करूयात आता. कारण घरामध्ये माझे 2 इंजिनियर होते, दीदी आणि माझा भाऊ. ते दोघं पण आयटी इंजिनियर होते त्यावेळेस. म्हणजे दीदी ऑन गोईंग होती आणि भैया पास आउट होता, जॉब करत होता. तर मग म्हणलं ठीक आहे, मग चालतंय. मग घरी आलो, परत सीईटी रिपीट. घरी आल्याच्या नंतर ना आमच्या घराचं काम चालू होतं त्या टाइमला. जसं की मी तुम्हाला म्हणलं 17-18ला आमचं काम चालू होतं घराचं. मग घराचं काम चालू, पैसे, त्यावेळेस कांद्याला पण खूप बाजार होता, खूप म्हणजे भयानक बाजार होता. 120-130 रुपये किलो घरी कांदे होते. मग चला म्हणलं आता शेतात काम करा.
अहोरात्र कष्ट केलं त्यावेळेस. अहोरात्र म्हणजे एक शेतकऱ्याची काय लाईफ असते ना, पहिल्यापासून तर जगतच आलोय, हा. पण एक वडील म्हणून वडिलांनी जे काम केलंय ना, ते सगळं काम मी त्या टाइम ऑफ पिरियड मध्ये 6 महिने केलं. 6 महिने. माझ्या हाताला हॉटेलला काम करताना पायाला आले, घरी आलो तर शेतीत काम करून हाताला फोड आले माझ्या. पण खूप ओके. काम केलं. हा. पण आणि त्यावेळेस आम्हाला शेतीनं म्हणजे शेती कधी साथ साथच दिली. देते. त्या टाइम ऑफ पिरियड मध्ये खूप साथ दिली, भयानक साथ दिली. बर. खूप अमाऊंट मध्ये पैसा झाला, आमचं घरही झालं, हा. लोनही थोडक्यात फिटत आलं, असं भरपूर गोष्टी झाल्या. चला मग त्या टाइम ऑफ पिरियड मध्ये मग मी सीईटीचा अभ्यासही करत होतो. त्यावेळेस पण मग मी 130च्या अबाव सीईटी काढली. हा. आणि आता ज्यावेळेस मला फॉर्म भरायचा होता इंजिनिअरिंगला, तर आता पप्पा शाळेत जात होते, तर पप्पांना म्हणलं मी तुम्ही डॉक्युमेंट काढा जे की नॉन क्रिमिनल वगैरे असे असतात, जे की एक दिवसात निघत नाही, ते अगोदरच काढून ठेवावं लागतं. बरोबर. तर मी पप्पांना काढायला सांगितले आणि माझं कांद्याचं काम चालूच होतं, कारण कांद्याला रेट होता, तर माझं कांद्यावर जास्त फिक्स फोकस होता की लवकर लवकर कांदा पाठवायचा शेतातला, नंतर ना आपण करूयात. हा. आणि जशी इंजिनिअरिंगचा फॉर्म भरायची जशी लास्ट डेट आली ना, तसं मग मी पप्पांना विचारलं, पप्पा मी तुम्हाला हे डॉक्युमेंट काढायला सांगितले होते, तर ते काय झालं? पप्पा म्हणले मी दिलेले गावातल्या एका माणसाला काढायला, ओके. तर त्यानं काढला असेल, मी विचारतो. तर त्याला फोन केला, तर तो म्हणला अहो तुमचे जे ओरिजिनल तुम्ही अगोदर दिले तर रहिवासी दाखला तेच हरवलंय, तर आता नाही निघू शकत, 2 दिवस थांबावं लागेल. आणि इंजिनिअरिंगचा फॉर्म भरायची लास्ट डेट होती, म्हणजे त्या दिवसाची त्या करंट डेट दिवशी. होती. हा. मला असं खूप काही सगळं असं संपल्यासारखं वाटलं की हा. यार इंजिनिअरिंग सगळी संपलं, लाईफ फिरती मागे. हा. फिरते. आता म्हणलं हा. मी कांदा संपवतोय, हे संपवतोय, काय करू काय कळत नव्हतं. म्हणलं ठीक आहे चला, म्हणलं ऑप्शन आहे आपल्याकडे, बीसीएस करूयात आपण, ओके. डोंट वरी. हा. तर मग मी बीसीएस कडे वळण्याचा ट्राय केला. तर मग हे संपलं आणि इंजिनिअरिंगचे फॉर्म सुटूपर्यंत बीसीएस चे सगळे कॉलेज फुल झालेले असतात ऑलमोस्ट. बरोबर. हा. तर मग बीसीएस कुठून करायचं? मग म्हणले बारामती मधून, जे की एक आहे कॉलेज प्रतिष्ठित. ओके. 2 कॉलेज आहेत, म्हणजे त्यातलं एक छपरी आहे आणि एक प्रतिष्ठित आहे. त्यांचे नाव नाही नाव सांगू नाही. शकत. हा. तर मग त्या प्रतिष्ठित कॉलेजला भेट दिली मी, तर म्हणले की नाही ऍडमिशन फुल झालेत, तुम्ही काय नाही घेऊ शकत ऍडमिशन. आम्ही युनिव्हर्सिटीकडे एका डिव्हिजनसाठी मागणी केली, आली तर तुम्हाला कळवतो. ओके. दुसऱ्या छपरी कॉलेजमध्ये गेलो, म्हणले तुम्हाला देतो ऍडमिशन. तर रिलेटिव्ह म्हणले ऍडमिशन घेऊ नको, ते खूप छपरी कॉलेज आहे, हा. तिथे जाऊन तू खूप खराब होशील. बर. बरं म्हणलं ठीक आहे कॅन्सल. मग माझी तर इच्छा होती पुण्याला शिकायची, कारण की मला पुण्याचं पाणी लागलं होतं, पैसा, पुण्याचं लाईफस्टाईल हे सगळं कळत होतं मला. तर मला पुण्याला शिकायची इच्छा होती. मग पुण्याला शिकायचं तर कसं करायचं? मग माझ्या एक चुलत चुलत्यांनी एमसीएस केलं होतं एका कॉलेजमधून, तिथे कॉलेजची फी कमी होती आणि पण तिथं असं प्लेसमेंट पण नव्हती, पण जर सेल्फ स्टडी केला तर काका म्हणले की तू खूप काही करू शकतोस. म्हणलं तर ठीक आहे चला, सेल्फ स्टडी तर करावंच लागणार आहे एनीहाऊ. पण त्याच्या अगोदर काकांनी हे सुचवण्याच्या अगोदर मी पुण्याला आलो. ज्यावेळेस माझ्याकडे की फक्त तिकिटाचे पैसे होते येण्याचे आणि जाण्याचे, आय थिंक जास्त होते, पण मला पीएमटीने फिरण्यामुळे जास्त पैसे गेले माझे. मी पुण्यात आलो, स्वारगेटला उतरलो, स्वारगेट वरून नंतर ना मी जे काकांनी कॉलेज सुचवलं होतं त्या कॉलेजवर गेलो. ते कॉलेजही म्हटलं की एक डिव्हिजनसाठी आम्ही मागणी केलेली सेम. नंतर अजून एक कॉलेज आहे प्रतिष्ठित, जिथून मी एमसीएस पास आउट झालो, त्या कॉलेजमध्ये मी बीसीएस साठी अप्रोच केला, ते पण प्रतिष्ठित कॉलेज आहे. तर तेही सेम की नाही, आमच्याकडे ऍडमिशन फुल झाले, डिव्हिजनकडे आम्ही म्हणजे युनिव्हर्सिटीकडे डिव्हिजनची मागणी केली, तर तुम्हाला कळवतो. आणि नंतर ना मग म्हणलं डीवाय पाटीलला एका माझ्या मित्रानं केलं होतं चिंचवडच्याच, म्हणलं त्याच एरियात चाललोय, तिथे जाऊन चौकशी केली, ते म्हणले 65,000 बीसीएस साठी. तेवढं तर म्हणलं माझी इंजिनिअरिंग होईल डोनेशन भरून. एवढं डोनेशन माझी भरण्याची ऐपत नाही, तर मी कधीच गेलो असतो ना, कारण की परिस्थिती गरीब. तर म्हणलं मग ठीक आहे चालतं, जा कॅन्सल करूयात. मग आता शेवटी एकच ऑप्शन राहिला होता, एक तर ते छपरी कॉलेज बारामतीचं, नाहीतर ह्या सगळ्या कॉलेजांचा वेट करणं. तर नंतर ना मग एक शेवटी मला ऑप्शन काका म्हणले की त्या कॉलेजच्या ओनरला जाऊन बोलतो, ओनर खूप चांगला आहे. तो ओनर म्हणजे कसा आहे की गरजू विद्यार्थ्यांना शिकवतो फ्रीमध्ये, त्या काइंड ऑफ मध्ये. तर मग म्हणलं ठीक आहे चालतं, चला आपण अप्रोच करूयात त्यांना. मग मी जाऊन म्हणजे गेलो नाही, पण एक दिवस होता, मी असं तालुक्याला निघालो होतो, मी ऍडमिशन करूनच येणार होतो. एकतर मी बारामती छपरी कॉलेजला ऍडमिशन घ्यायलाच चाललो होतो, पण काय माहिती माझ्या मनात एक अचानक हे आला, क्वेश्चन आला, आणि मी त्या कॉलेजला फोन लावला की मी इकडे ऍडमिशन घ्यायला चाललोय, तुम्ही देणार आहात ऍडमिशन की नाही मला हे सांगा. पण ते म्हणले तुम्ही आजच या आणि हे करून जावा, ऍडमिशन घेऊन जावा, प्रोसेस करून जावा. तर माझ्याकडे फॉरेस्ट चॅम्पियन गाडी होती त्यावेळेस, म्हणजे आमच्या घरात एकच गाडी होती त्या टाइमला, बजाज. तर ती खूप जुनी गाडी, तर मी ती गाडी घेऊन पुण्याला आलो होतो मी ऍडमिशन करायला. किती किलोमीटर? 130 किलोमीटर. ओके. 130 किलोमीटर आलो. कांद्याचे पैसे माझ्या अकाउंटला होते. ऍट अ टाइम मी सगळी फी भरून टाकली. फी पण जास्त नव्हती, 22,000.
हा बीसीएस साठी. हा. कारण की माझी इच्छा होती की पुण्यात शिकायचं आणि मला शेवटी ते भेटलं पुण्याचं कॉलेज. हम्म. भले कॉलेज चांगलं नव्हतं, म्हणजे हम्म. कॉलेज चांगलं होतं पण काइंड ऑफ कसं प्लेसमेंटच्या रिलेटेड नव्हतं. हा हम्म. ओके. पण कम्प्लीट करून हा. देईल तुला, बीसीएससी हा. डिग्री देईल, बाकी तुला सगळ्या गोष्टी बाहेर मला पडणार. फक्त त्या type. एक्सपोजर पाहिजे होता. हा. मी जे काय करणार होतं ते मिस करणार होतो. हा. नंतर ना मग चला ऍडमिशन घेतलं. आता मग कांदा पण संपला. मग आता माझी घरातून निघायची वेळ आली. मग आता आई आणि वडिलांनी मला एकच वाक्य सांगितलं की हा तुझा लास्ट चान्स आहे. तुझ्यावरती भरपूर पैसे आम्ही उडवले. 10वी-12वी तू मातीत घातलास. Okay. नंतर ना जेट इंडियाला गेला तेही हा. माती घातलास. हा. तिथं पण तिथून रिटर्न आलास. हम्म. हा तुझा लास्ट चान्स आहे. जर तुझ्या फर्स्ट इयरला जरी तुझा एक जरी बॅक राहिला, हा. एक जरी, तर तू सरळ घरी येऊन शेती करणे. आणि हा. मी शेती अनुभवली होती स्वतः. हा. अहोरात्र कष्ट करून मी हा. दिवसा बायांबरोबर काम करून रात्रीच्याला मी कांद्याला पाणी दिलेलं आहे. ओके. म्हणजे काय फाटत होती माझी मला माहिती आहे. तर मग म्हणलं ठीक आहे चला मग आपल्याला आता घासून करायचीच आहे. बीसीएस ला आलो कॉलेज. मग नंतर ना राहायचं कुठं, तर मग शेवटी भाऊ म्हणला की कुठे इकडे रूम शोधतो. 8,000 रेंट होतं का ज्या एरियात माझं कॉलेज होतं. तर मग मी शेवटी भावाबरेच राहण्याचा निर्णय घेतला. तिथून Okay. मला कॉलेज मिनिमम आय थिंक 15 किलोमीटर होतं. ठीक आहे. तर त्याला तिथे मला सकाळी 7ला बस होती. 7ला पीएमटी पकडायची आणि मग कॉलेजला जायचं. मी म्हणलं ठीक आहे चला मी हे पण करतो, कारण की शेतीत काम करण्यापेक्षा त्यावेळेस मला हे बेटर आहे. हा. नंतर मग माझं कॉलेज संपायचं 3ला. तर मी 3ला कॉलेज संपल्यानंतर माझी लायब्ररी 5 वाजेपर्यंत चालू राहायची. 3 ते 5 मी कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बसायचो कॉलेज संपल्याच्या नंतर ना. नंतर ना माझ्या रूमवरती यायचो बस पकडून. नंतर तिथून मग मी प्रायव्हेट लायब्ररी लावली होती. मग जसं पण मी पोहोचतो, समजा मी 5ला निघालो तर मी 6-6:30 वाजेपर्यंत आरामशीर पोहोचायचो माझ्या रूमला. बरं. रूमला आलो, फ्रेश व्हायचं, लगेच जाऊन प्रायव्हेट लायब्ररीमध्ये बसायचं. 10ला यायचं, जेवण करायचं, थोडासा मोबाईल युज करायचा आणि हा. गप झोपी जायचं. हे माझं डेली रुटीन झालं हा. होतं. हा. आणि जे माझं कष्टाचं फळ होतं ते मला फर्स्ट इयरला भेटलं. हं. माझे घरचे खूप खुश झाले की म्हणजे माझ्या 10वी पर्यंत जेवढे मला टक्के नव्हते म्हणजे तेवढे पर्सेंटेज नव्हते, तेवढे मी फर्स्ट इयरला अचीव केले होते. बरं. म्हणजे सगळ्यांचा ग्राफ कसा असतो की वरून खाली येतात हा. ग्रॅज्युएशनला. माझा असं 10वी पासून असं वरती चालला होता, म्हणजे बरं. काइंड ऑफ वरती चालला होता. हा. ग्रॅज्युएशनला मला फर्स्ट इयरला 89% होते. नाईस. असं कुणीच नव्हतं की त्यांना असं केलेलं आहे उलट. म्हणजे माझ्या हा. नॉर्मली तर उलटा ग्राफ असतो. हा. बरोबर आहे. हा. माझ्या घरातलेच म्हणजे हे होते की अचंबित होते की ह्यानं कसं काय केलं कसं एवढं? काय? हा. हा एवढा कसं काय कॅलिबर आलं, कुठून हा. आलं? पण मग नंतर ना भाऊ पण होता माझ्यासोबत. ते पण एक मेन गोष्ट आहे. तो बरं. पण माझ्या हा. लाईफ मध्ये खूप मोठा व्हायटल रोल प्ले करतो. बरं. हा. तर म्हणजे तो मोठा भाऊ असणं मला असं वाटतं लय लय महत्त्वाचं भाग्याची गोष्ट. भाग्याची हा. गोष्ट आहे. ते सगळ्यात कोणाला पण नाही मोठा भेटत. कुणाला नाही भेटत. हा. हा. आणि त्यात माझा भाऊ म्हणजे माझ्यासाठी आयडियल आहे. हा. आणि आपण जर भावाच्या शूज मध्ये उतरून त्याची लाईफ बघण्याचा प्रयत्न केला ना, आपली लाईफ आपल्याला सगळ्यात जास्त इझी वाटते. इझी वाटते. तिची लय हार्ड लाईफ आहे Hard life. आपल्या मोठ्या भावाची. हा. तर मग तो पण होता. तो पण मला भरपूर, आणि मेन म्हणजे त्यानं त्या टाइम पिरियड मध्ये हस्तलेखन मला शिकवलं. ओके. ग्रॅज्युएशनला हा. तिथं माझं हस्तलेखन सुधारलं. हा. त्यानं बसून माझ्याकडे बसून करून घ्यायचा. कंटिन्यू. मग ते झालं. ग्रॅज्युएशनला चांगले मार्क आले. नंतर मग मी ग्रॅज्युएशन मध्ये खूप एक्सपोजर भेटला. मी हे केलं, त्यानं मला क्लासेस लावून दिले सिम्बॉयसिसला वगैरे, म्हणजे तुझं स्टेज डेअरिंग वाढावं, तू ह्या गोष्टी करावं, तू जरा समोर जावं. त्यानं मला वाटतं तुम्ही स्पॅनिश काहीतरी क्लास लावले. नाही असं काहीतरी नॉर्मली. ओके. हा. इंग्लिश वाले लावले. इंग्लिश. माझी इंग्लिश वीक होती जरा. ठीक आहे. हा. अजून पण काही एवढी चांगली नाही. हा. ठीक आहे. इंग्लिश येणं भारतामध्ये ना एक क्लास असल्यासारखं मानलं जातं, पण तसं काही नाही. मराठी नीट चांगली बोलता येत असलं बस झालं, काही नाही गरज. हा. तर मग सिम्बॉयसिसला त्याने क्लास लावून दिले. सगळ्या गोष्टी मला भरपूर त्याला दिलं, भरपूर काही दिलं त्यानं. मला कॉलेज लाईफ मध्ये त्यावेळेस थोडी लाईफ चेंज झाली होती. जरा गरिबी आमची हटली होती कांद्यामुळे वगैरे. घर चांगलं झालं होतं म्हणलं. कांदा आहे ती सगळं. ओके. भैयाचा पण जॉब होता. भैया पण मला पॉकेट मनी 5,000 द्यायचा, वरून लागले तरी तो एक्स्ट्रा द्यायचा. मी तर सेव्हिंग करत होतो, खात नसायचं पण सेव्हिंग करायचं. तर भैयाने मला खूप ओरडला होता की तू जीवाला खात जा, मी तुला खायला पैसे देतो, मी काय असे सेव्हिंग करायला नाही देत. मी पण खायला सुरुवात केली. प्लस मग तिथून मला त्याने ब्रँडेड गोष्टींची जरा थोडीशी सवय दाखवली. ती मला जरा जास्तच चस्का लागला ब्रँडेड गोष्टींचा. ठीक आहे, पण चालू झालं. मग कॉलेज लाईफ मध्ये मी मग नंतर आविष्कार थ्रू मी दिल्लीपर्यंत गेलो माझा प्रोजेक्ट घेऊन, जे की एक न्यूमेरिकल पॅटर्नचा चेंज होता, जे की ATM वरती मला अप्लाय करायचं होतं. पहिली त्याची लेवल होती कॉलेज लेवल असते, तर त्याचे झालं होतं AISMS कॉलेज झालं. त्याच्यानंतर ना कॉम्पिटिशन नंतर झालं SPP युनिव्हर्सिटीमध्ये, नंतर ना दिल्ली लेवलला होतं. तर तिथं माझा निघला प्रोजेक्ट बाहेर, कारण की ज्या दिवशी आम्ही प्रेझेंटेशन देत होतो
आदल्या 3 दिवस ते पेटीएमने इम्प्लिमेंट केलं त्यांच्या ओके. स्वाईप मशीन वरती. हा हा हा. ऐकलेलं आहे मी ही गोष्ट. हा, ओके. हा. तर मग चला म्हणलं ठीक आहे, हम्म. जाऊ दे आता. मग नंतर मग आता ऑलमोस्ट सगळं व्यवस्थित चालू होतं. लॉकडाऊन आलं. मग लॉकडाऊन मध्ये परत ना घरी, परत मग परत शेती, हा. सगळं परत रिपीट चालू झालं. पण हा. ध्येय विसरलो नाही मी, हम्म. की आपल्याला करायचंय काहीतरी मोठं. मग आणि ज्यावेळेस मी ऍडमिशन घ्यायला आलतो ना, मी एक तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे तिकीटचे पैसे नव्हते. ठीक. हा. ज्यावेळेस मी ऍडमिशन भेटलंच नव्हतं ना, फक्त मी कॉलेज फिरून गेलो रिटर्न. हा, हा. ऍडमिशन घ्यायला ऍक्च्युअली मी नंतर आलो टू व्हीलर वरती. हम्म. पण ज्यावेळेस मी रिटर्न चाललो होतो ना, तर पूर्ण दिवस पुण्यामध्ये फिरून मी काहीच खाल्लं नव्हतं. पूर्ण उपाशी होतो, पूर्ण टोटल उपाशी. आणि ज्यावेळेस माझी खायची इच्छा झाली, मी खिशात हात घातला, फक्त तिकीट काढून माझ्याकडे 5 रुपये शिल्लक राहिले होते. माझ्या डोळ्यात पाणी आलतं की काय व्हॅल्यू आहे माझी. हा. तर मग मी शेवटी 5 रुपयाचे शेंगदाणे खाल्ले हा. आणि तसंच बसमध्ये बसलो. रात्रीच्या 9 वाजता मी माझ्या तालुक्याला पोहोचलो. तालुक्यापासून माझं गाव 20 किलोमीटर लांब आहे. हम्म. तर तालुक्याला मला पप्पा घ्यायला आले 20 किलोमीटर, कारण की तेवढ्या रात्रीच्याला 9 वाजता बस नसते आमच्या तालुक्याला जायला, म्हणजे गावी जायला. पप्पा घ्यायला आले आणि तिथं माझी मावस बहीण होती, जी की माझी वाट पाहत होती की तू आल्या मी जेवेल त्याच्यासोबत. हा. मला ऑलमोस्ट 10 10:30 झाले त्या घरी पोहोचायला. जसं मी घरात गेलो तर बाकीचे सगळे जेवून बसले होते, कारण की ते दिवसभर शेतात त्यांनी काम केलं होतं. तर जेवण करून झोपले होते पप्पा घेऊन. जसं मी तिला पाहिलं, मला अश्रू अनावर झाले. म्हणलं मी संपवत आता, मला ना ऍडमिशन भेटते कुठंच. त्यावेळेस म्हणजे ऍडमिशनचं कन्फर्म झालं नव्हतं ना. तर मग म्हणलं मला जिथं पाहिजे तिथं ऍडमिशन भेटत नाहीये, माझी कंडिशन काय, मी 5 रुपये घेऊन फक्त शेंगदाणे खाल्ले. तर मला लिटरली असं वाटत होतं की मी संपून टाकावं सगळं, आता बस झालं, माझ्याच्या नाही सहन होत आहे. ना मी आई वडिलांना कधी खुश करू शकलो ना स्वतःला पण. तर मग त्या दिवशी मला मावस बहिणीने खूप समजून सांगितलं. तिनं जे समजवलं ते म्हणजे असं मला एवढे वर्ड्स नाही आठवत आहेत, पण तिनं सांगितलं की तू स्वतःवरती फोकस कर, तू आहेस, तुझ्यात काय तेवढं कॅलिबर आहे, तू स्वतःला ओळख वगैरे. मग त्या गोष्टींपासून मग नंतर ना मी शेवटी छपरी ते छपरी कॉलेजला ऍडमिशन घ्यायला निघालो होतो. पण देवाच्या कृपेने मला पुण्याला ऍडमिशन भेटलं. ज्यावेळेस मी ऍडमिशन पुण्याला घेतलं त्यावेळेस त्यानंतर ना, जिथं मी नामांकित कॉलेजमध्ये विचारलं होतं पुण्यातल्याच, त्यांचाही कॉल आलता की ऍडमिशन ओपन झालेत. ही सगळी लाईफ अशी लागली होती. नंतर ना जिथे जिथे विचारलं होतं सगळ्यांनी ऍडमिशन दिले, पण मी ऑलमोस्ट ऍडमिशन फिक्स करून टाकतो. म्हणजे ठीक आहे याच्यामध्ये चला. एक गोष्ट ऍड करायची मला. हा. ज्यावेळेस तू म्हणला की 5 रुपये तुझ्या खिशात होते, हा. तू हात घातला, हा. तिकीट सोडून बाकीचे 5 रुपये होते, हा. म्हणजे तुझ्या डोळ्यात पाणी आलं, तू घरी गेला, तुला म्हणजे संपवण्याची इच्छा झाली सर, हा. बरोबर. हा. ते समज की तुझ्या पार्ट आता तुझं जे पुस्तक आहे, जे सुद्धा आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो की 100 पानी तुझं पुस्तक आहे समज, त्याच्यामध्ये अर्धाच आतापर्यंत कम्प्लीट झाले. बरोबर. म्हणजे आताची तुझी सध्याची लाईफ आहे ती त्याच्या अर्ध म्हणजे 25% असताना तुझ्या खिशामध्ये 5 रुपये तू बघितले होते. ओके. त्यावेळेस जर तू पुस्तक बंद केलं असतं तर तुझी आता सध्या तिचा लाईफ चांगली असली असती का? एवढे सध्याच्या कंडिशन आहेस तर असलं असतास का? नाही. त्याच्यामुळं पुस्तक कधीच बंद नाही करायचं, कंटिन्युअस चालू राहू द्यायचं, जगत राहायचं. ओनली फक्त उठायचं, काम करायचं, झोपायचं, उठायचं, काम करायचं, झोपायचं, बाकी काही गरज नाही पडत. सगळं देव करून देतं तुम्हाला. ओके. तुम्ही जर चांगल्या मनाने केलं ना तर तुम्हाला खरंच भेटेलच नंबर. कंटिन्यू कर तुझी स्टोरी, कंटिन्यू. तर मग झालं, लॉकडाऊन लागलं. मग लॉकडाऊन मध्ये पण कॉलेज चालूच होतं ऑनलाईन. ठीक आहे म्हणलं, चला ऑनलाईन कॉलेज चालू आहे. मग गावाकडे मग आता काय दुसरा ऑप्शनच नाही, शेती. मग चला म्हणलं पप्पांना रिलीफ देऊयात आता, तसं पण घरी बसूनच आहे आणि ऑनलाईन एक्झाम होतात. ऑनलाईन एक्झाम तुम्हाला पण माहिती आहे कशा झालेल्या. बरोबर. मग भैया पण घरूनच काम करतो. मग लॉकडाऊन मध्ये एवढं काम केलं मी शेतीमध्ये, एवढं काम केलं 2-3 वर्षात, जे लॉकडाऊन असेल ते 21 पर्यंत, 21 खूप खूप म्हणजे खूप कष्ट केलं. ते सेम की जसं मी 12वीच्या नंतर येऊन केलं होतं. तर भरपूर शेती हँडल करणं, टोटल शेती मी हँडल करत होतो. कांद्याची औषध मारणे, सगळ्या गोष्टी करणे, सगळ्या मी हँडल केल्या. पप्पांनी मला त्यात हातभार लावला. त्याच्यामध्ये घरच्यांबरोबर पण वाद झाले. पण एक मेन गोष्ट की लॉकडाऊन मध्ये आम्ही सगळी फॅमिली एकत्र आलो. एकत्र आम्ही टाइम स्पेंड केला खूप दिवसानंतर आणि भरपूर सारा केला. जसं की आम्ही छपराच्या घरामध्ये केला होता. ते दिवस आम्हाला नंतर जगायला भेटले. आम्ही चुलीवरचं जेवण केलं बाहेर, म्हणजे रोजचं आमचं जेवण चुलीवरचं, म्हणजे भारी वाटलं तर टाइम पिरियड. पण त्या टाइम पिरियड पण मध्ये पण माझ्या बरोबर अशा काही गोष्टी झाल्या की असं कळलं की जगात कोणी कोणाचं नसतं. जोपर्यंत तुम्ही पैसा कमवत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही व्हॅल्यू देत नाही. म्हणजे आता ते मी कंपॅरिझन घरातच केलंय आणि मोस्टली घरातच होते. जोपर्यंत तुम्ही 1 रुपया कमवत नाही तुम्हाला घरामध्ये शून्य व्हॅल्यू आहे. आणि जो स्वतःचं घर का असं, घर का असं म्हणजे मी पाहिलंय ते डोळ्याने, अनुभवलेलं आहे. मी बोललेलो पण आहे समोरच्यांना, भले ते डिनाय करतात त्या टाइमला, पण तीच रियालिटी असते.
आणि आहेच म्हणजे एक माणसाचं जीवन म्हणजे एक मेन म्हणजे मर्द मेल हा, हा हा. त्याचं हेच नेचर की त्याला पैसे कमवून आणणंच आहे. ओके. हा असं हा. असं बघायला गेलं ना तर हा. ती हंटिंग बिझनेस आधी मेन करत होता ना. हा हा मग त्याच्यामुळे आपल्याला पैसे कमवून आणावं हा ही एक गोष्ट महत्वाची आपण ती ध्यानात ठेवलीच पाहिजे. हा. ओके. तर कम्पॅरिझन होणार आहे. हा कोणत्याही गोष्टीमध्ये बाहेर जर गेला तू बाहेर सुटला हा. तर तुझ्या शूज तो कोणता घातलाय आणि समोरच्यानं कोणता घातलाय ह्याचं सुद्धा कम्पॅरिझन होणार आहे तुझ्या डोक्यात. होतं. येस हा. कंटिन्यू. तर मग तिथं त्या गोष्टी मला खूप फिट व्हायला लागल्या हा. घरात राहून. यार असं तसं म्हणलं ठीक आहे म्हणजे शेवटी पण कळून गेलं की फॅमिलीत पण पैसा आणावा लागतो त्याशिवाय आपल्याला इज्जत नाही. हा. ठीक आहे चला मग काम करत 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 मी नंतर अभ्यासही चालू केला. हा. नंतर ना BCS पास आउट झालो. मग आता म्हणलं MCS करायचं. मग ज्या कॉलेजमध्ये मला पुण्यातल्या नामांकित कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं तिथं मला ऍडमिशन भेटलं MCS साठी कारण की त्यांच्याकडे प्लेसमेंट चांगली होती कॉलेजची. मग तिथं मला ऍडमिशन भेटलं. मी शेवटी मग MCS तिथं चालू केलं. पण MCSच्या फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेम मध्येच मी नंतर ना म्हणजे तिथे येऊन परत ना मी पुण्याला येऊन आलो त्यावेळेस कॉलेज म्हणजे रेग्युलर चालू झाले होते. त्यावेळेस मी आलो तर मी सेम परत रूल चालू केला. कॉलेज प्रायव्हेट लायब्ररी कॉलेज लायब्ररी सेम रूल चालू केला परत येऊन मी. तर मग पण मी लायब्ररीमध्ये कॉलेजचा अभ्यास नव्हतो करत जॉबसाठी अभ्यास करत होतो. ओके. पैशाचा वेळ जॉब इम्पॉर्टंट पैसा. जॉब पाहिजे आपल्याला. MCS काय होत राहील MCS मी कसं पण करेल पण जॉब रिलेटेड अभ्यास करायचा प्रोजेक्ट बनवायचं काही करायचं. त्या पिरियड मध्ये मला भावाने लॅपटॉप पण घेऊन दिला होता. तर मग आणि मेन गोष्ट म्हणजे मला लाईफ मध्ये भरपूर काही चेंज आणण्याचे मी जरा हे झालं म्हणजे लॉकडाऊन पिरियड मध्ये मी महाभारत पाहिलं. मी कधी जे पाहिलं नव्हतं. सगळ्यावेळेस बघितलंय महाभारत पाहिलं असेल मी माहित नाही पण माझ्या आमच्या फॅमिलीने सगळ्यांनी पाहिलं. मी लॉकडाऊन मध्ये 3 वेळा पाहिलं. त्यावेळेस खरं कळलं की माणसाचं जीवन काय आहे. तिथून पुढे जास्त कर्मामध्ये मी जास्त बिलीव्ह करायला लागलो. खतरनाक बिलीव्ह करायला लागलो मी कर्मामध्ये भयानक म्हणजे सांगू नाही शकत. मग नंतर ना मग ठीक आहे मग त्याच्यानुसार मग मी चालायला लागलो कर्मानुसार. मग मी चांगला इकडे अभ्यास केला. नंतर ना माझे बॅक टू बॅक 2-3 इंटरव्ह्यू झाले MCSच्या फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमला असतानाच. जसं की GS लॅब झालं परत ना ऍक्सेंचर झालं परत ना एमडॉक्स झालं. या नामांकित कंपन्यामध्ये माझा इंटरव्ह्यू झाले. पण आता इथं एक ट्विस्ट आहे. जसं की मी 12वीला आणि 10वीला माती खाल्ली होती. 12वीला मला 51% होते. 10वीला मला 62.60 होते. ह्या MNC कंपन्यांचा क्रायटेरिया असतो की अबाव 60 पाहिजे असतात. आता इथे माझे दरवाजे बंद झाले पण माझे कर्म चांगले होते. मला बाय चान्स TCS मध्ये चान्स भेटला कारण की TCS ची 50 ची कॅटेगरी आहे. ओके. त्याच्यामुळे ऍव्हरेज तुझं निघाला 50 निघाला. तिथं निघालो. पण भरपूर जण म्हणतात की पहिली कंपनी TCS नसावी. हे खरं पहिली कंपनी नसावी. पण ठीक आहे आता मला पर्याय नव्हता. भरपूर ठिकाणी असं मानलं जातं की सेटल झाल्यानंतरची तुमची कंपनी TCS असेल. तर मला पर्याय नव्हता. मी केलं जॉईन. TCS जॉईन केलं. MCS पण साइड बाय साइड चालू. मग TCS मध्ये जॉब करत मग नंतर ना मग MCS पण पास आउट झालो. TCS मध्ये किती वर्ष केले? TCS मध्ये 2 वर्ष आणि 2 महिने केले. 2 वर्ष 2 महिने बापरे. मी मोठा 3 फेब्रुवारी 2022 माझी TCS ची जॉईनिंग डेट. नंतर ना मग 24/5 मध्ये आय थिंक सोडलं. समथिंग काहीतरी 2024 मध्ये एप्रिलला सोडलं मी. एप्रिल 5 आय थिंक माझी लास्ट डेट होती वर्किंग. तर मग तिथं जॉब लागला MCS झालं. नंतर मग मी TCS सोडायचा ट्राय केला कारण की थोडंसं तिथं एक्सप्लोजर भेटत नव्हतं जॉब पण ज्यावेळेस मला ऑफर लेटर आलं होतं म्हणजे विषय काय झाला की ज्यावेळेस TCS मी म्हणजे MCS करत होतो इकडं आणि एक दिवशी म्हणजे असं होतं की मी जॉबला खूप अप्लाय करत होतो खूप टेस्ट देत होतो ऍप्टिट्यूड देत होतो आणि TCSचा इंटरव्ह्यू देऊन झाल्याच्या नंतर नाही मी तेच करत होतो कारण की मला माहित नव्हतं TCS येईल की नाही. मी जावाच्या बेसवरती इंटरव्ह्यू दिला होता TCS मध्ये. तर मग नंतर ना मी बसलो हे करत टेस्ट देत होतो. एक दिवस होता असा सुट्टी होती शनिवार होता नाही रविवार सॉरी फ्रायडे होता आणि बसलो होतो मी टेस्ट देत सकाळी 7 वाजल्यापासून म्हणजे 8-9 वाजल्यापासून टेस्ट देत होतो रात्री संध्याकाळपर्यंत भरपूर कंपन्यांच्या ऍप्टिट्यूड टेस्ट दिल्या. आणि रात्रीच्या 7ला म्हणलं चला काहीतरी खाऊन येऊयात. खाल्लंच नव्हतं मी दिवसभर काही ह्या टेन्शन मध्येच आणि जस्ट मी मेल रिफ्रेश केला आणि मला TCSचं ऑफर लेटर आलं. मी एवढा खुश झालो. ती तारीख होती माझी 23 डिसेंबर अराउंड 23 काहीतरी अशी झालं होती.
मी खूप खुश झालो. आणि त्याच्याच 1 महिना अगोदर माझ्या बहिणीचं ऑफर लेटर आलं होतं. मग मला तर अजून जळत होतं, मी की आता बहीण पण जॉबला लागली, मी कसा जॉबला नाही. हा हा कारण की असतं मग म्हणजे असतंच ते लागलेले असते की पैसा. हा. म्हणजे दोघांनी एकाच ठिकाणी अप्लाय केले तरी पण का हा. म्हणजे हा तिचं तिचं पण प्रोडक्ट बेस्ड कंपनीचं ऑफर आलं होतं. तिचं त्यावेळेस ताईचं लग्न झालं होतं माझ्या. हा. हा, ताईला लग्न होऊन गेली होती. मग आणि दादाचंही लग्न झालं होतं त्यावेळेस. तर मग मला ऑफर लेटर आली, मी खूप खुश होतो. मग मी घरी सांगितलं नाही. मग पहाटेच उठून मी गेलो घरी. पहाटे उठलो, थंडीचे दिवस होता डिसेंबर मध्ये. आणि त्यावेळेस माझ्याकडे हेल्मेटही नव्हतं. हा 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 तर मी तो मेडिकल वाला चष्मा घालून गेलतो, ते जे की एक्सपेरिमेंट वगैरे करताना ते सायंटिस्ट घालत नाही normal तो व्हाईट काचेचा. कलरचा हा हा. हा तो चष्मा घालून मी सकाळी पहाटे 5ला गणपती मंदिरात नारळाचं तोरण बांधून नंतर मी निघालो होतो कोथरूडवरून बर ह्याला घरी गावाला माझ्या. जाण्यासाठी हा ओके 120-30 किलोमीटर. तर जाताना एकदम फुल धुकं होतं, एकदम फुल धुकं. त्याच्यामधून मी गाडी चालवतोय, हा. जातोय. पूर्ण धुक्याने ओला झालतो, थंडी वाजते, तरी पण फक्त फरक नव्हता पडत हा. घरी सांगायचं हेच डोक्यात हा, होतं. ओके. घरी सांगायचं आणि हा. सरप्राईज द्यायचं. कारण की हा. मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता की मला जॉब जॉब लागल्यानंतर लागल्यानंतर त्यांचा चेहरा कसा असेल. हा ओके. मग मी मस्त पेढे वगैरे घेतले, घरी गेलो. हम्म. आणि जस्ट वडील नॉनव्हेज आणायला निघाले होते. आणि मी दरवाजातून आतमध्ये गेलो. आणि पप्पा लगेच म्हणले, पप्पांना असं वाटलंच काहीतरी थोडं की ह्यानं कसं काय आला अचानक. पप्पा म्हणले अरे दाद्या आला असं हा, काय. हा, आणि मी त्यात पेढे काढले बाहेर, असं मी बॉक्स काढला बॅग मधून. हा. पप्पांना कळून चुकलं, पप्पांच्या डोळ्यातून पाणी आलं, पप्पांनी मिठी मारली डायरेक्ट. अरे वा. मी पण त्यावेळेस असं एकदम भरून आलो होतो आणि मला फुल थंडी वाजली होती, मला काही सुचत नव्हतं. कडकडीत. हा, कडकडीत. हा. नाही का. तर मग झालं ते झालं. मग नंतर भैया वगैरे आतमध्येच बसले होते किचन मध्ये, त्यांना पण म्हणले मस्त मस्त. ते असतंय थोडस. हा. पण भारी वाटलं मला ती मुवमेंट, माझ्या म्हणजे अविस्मरणीय आहे पप्पांची. नंतर ना मग काय टीसीएस झालं. नंतर टीसीएस नंतर मी फ्युजन स्टॅक मध्ये स्विच केलं. त्याच्या आधी पण काही गोष्टी अशा घडल्या की टाइप ऑफ की माझ्या बरोबर ज्यातून अजून मी कर्माकडे जास्त ओढ घेतली की माझी आजीची एक्सपायरी. ओके. ही स्टोरी आवडेल मला हे ऐकायला. तर आजीची स्टोरी अशी की आजी आमची जी म्हणजे वडिलांची आई होती, तिला मोस्टली 4 वेळा हार्ट अटॅक आला होता. तर फर्स्ट हार्ट अटॅक पासून मी तिच्यासोबत होतो, म्हणजे त्याच्या आसपास असायचो. मग तिला मी चेस्ट प्रेस करून किंवा ते फर्स्ट एड वगैरे म्हणतात ना हार्ट अटॅक मध्ये असते, तिला म्हणजे पहिला एक पॅरालिसिस आला होता. पॅरालिसिस नंतर ना तिला कंटिन्युअस हार्ट अटॅक येत होते. म्हणजे एकदा पॅरालिसिस झालं की हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात. तर हे चालूच होतं. तर मी तिला 4ही वेळा वाचवलं होतं. म्हणजे हेच फर्स्ट एड करून. फर्स्ट एड करून. आणि ती पण सांगायची की ह्यानं मला वाचवलं. मग असं भरपूर वेळा झालं होतं. आणि मोस्टली असं होतं की ज्यावेळेस पण तिला हार्ट अटॅक येईल ना, तर तिच्या तोंडामध्ये तंबाखू असायची. तर मग ठीक आहे म्हणलं, मग आमची इच्छा असायची की तिने तंबाखू सोडावी. तर वय खूप झालंय, काय ते खाण्याची गोष्ट आहे का, दुसरं तू खात जा वगैरे. पण ती काय तीच तंबाखू सोडायचीच नाही. आणि एक दिवस असा आला की म्हणजे अशी एकदम आजी माझी एकदम व्यवस्थित, पॅरालिसिस झालं तरी माझ्या वडिलांनी मसाज वगैरे हॉस्पिटल सगळं करून भरपूर एकदम क्लिअर केली होती माझी आजी. म्हणजे कोणाचाही सपोर्ट न घेता व्यवस्थित चालू शकत होती. वयाच्या 80-85 म्हणजे आय थिंक 90 क्रॉस केला असेल आजीने माझ्या, तरी ती चालत होती स्वतःच्या पायावरती, एकदम स्वतःची कामं सगळी स्वतः करायची. अशी होती ती. आणि एक रात्री ती म्हणजे त्या रात्री झोपली ती. आणि झोपल्याच्या नंतर ना मग मला थोडीशी चिड होती तंबाखू खाते म्हणून. आणि असतंय थोडंसं, ती काय करायची घरातच तंबाखू कुठे पण थुकायची. तर मला ते थोडं विचित्र वाटायचं. मग तू नको खाऊ तंबाखू, तर खायचे तर बाहेर तरी तू, पण खाऊच नको ना, तुझ्या दाढा वगैरे दुखतात. तर मग मी त्या दिवशी रात्री तंबाखू काढून घेतली तिच्या पिशवीमधून, बटव्यामधून, ते झोपलेले असताना. आणि मग दुसरा दिवस असाच नॉर्मली चालू होता. आणि 4-5ची वेळ होती. तर आमच्या घरी एक गावरान गाई आहे, तर होती ती पण एक्सपायर झाली. सॉरी, त्याची पण स्टोरी सांगतो मी तुम्हाला. तर मग 4-5ची वेळ होती. त्या गायीसाठी घास कापायला जायचं होतं मला शेतामध्ये. तर ही गोष्ट लॉकडाऊनची आहे. लॉकडाऊनच्या नंतरची आय थिंक. म्हणजे त्याच टाइम पिरियड मध्ये. त्यावेळेस मी जॉबलाही नव्हतो. फक्त दीदीचं लग्न झालं होतं त्यावेळेस. मी म्हणजे त्यावेळेस घरूनच कॉलेज वगैरे चालू होतं, लॉकडाऊन चालू होतं, मी कॉलेज फुली चालू नव्हतं त्या टाइम पिरियड मध्ये. तर मग मी तंबाखू काढून घेतली. 4ची वेळ होती. आजीनं असंच रानात थोडंफार गवत काढून आणून गायला टाकलं. आणि पाणी म्हणजे तिच्या पाण्याची टाकी होती, तिथं जाऊन ते तोंड धुवायला लागली. आणि त्या टाइम मध्ये तिला हार्ट अटॅक आला. आणि त्यावेळेस मी रानामध्ये होतो. मी, मम्मी आणि पप्पा दोघेही रानामध्येच होतो. तिघेही रानामध्ये होतो. तर पप्पा म्हणले की तू जा आता घास काप, भरपूर वेळ झाला, गाईला खाण्याची वेळ झाली. जसं मी घराकडे आलो आणि तिथं मी दाव वगैरे ठेवतो घास कापण्यासाठी, ते बांधण्यासाठी,
तिथे घ्यायला गेलो त्यावेळेस मला तिथे आजी पडलेली दिसली. तर मी आजी म्हणजे कळलं मला पडले की लगेच हार्ट अटॅक आला म्हणून मी तिला फर्स्ट एड द्यायला गेलो. पण असं वाटत होतं की मला खूप वेळ झालाय. आजीचे एक 2-3 सेकंद शेवटचे राहिले होते. तिने माझे फक्त मी तिची चेस्ट प्रेस करायला लागलो. अशी झाडालाच टेकून पडलेली होती. पण तिनं माझे 3 बोटं पकडले आणि असं एक शेवटचा घरडा असतंय ना, ते सोडला तिनं. कळून चुकलं की मला संपलंय. पण माझं मन नव्हतं मानत नाही म्हणून. हा. मग मी खूप ओरडलो की पप्पा आईला काहीतरी झालंय असं तसं. भरपूर सगळ्यांना गोळा केलं. मग आजीला उचलून आम्ही पडवीमध्ये घेऊन गेलो. प्रेस करण्याचा वगैरे, हातपाय चोळण्याचा वगैरे खूप प्रयत्न केला. पण पप्पांना कळलं होतं की गेलेले. पण आता पप्पा म्हणजे घरचं एक मेन पुरुष असतं ना, तर त्यांना स्टँड घेणं गरजेचं आहे त्या टाइमला. पण आम्ही इमोशनली खूप असं पॅनिक झालो होतो. मोस्टली मी, कारण की दरवेळेस मीच वाचत होतो ना. आणि त्यात मेन म्हणजे तंबाखू माझा ते वाईटल रोल होता. म्हणजे असं एक खतरनाक रोल होता. असं वाटत होतं की मी का काढले, मी स्वतः जीव घेतलाय, मला असं असं वाटत फील होतं. अजूनही फील होतं मला की मी स्वतः तिचा जीव घेतला. ओके ओके ओके. हा. तर मग आता काय करू मी. तर मग मी शेवटी म्हटलं ठीक आहे जाऊ द्या आता. तर मग मी ओरडायला लागलो. शेजारीच मित्राची गाडी होती. मित्राला म्हणलं गाडी घेऊन ये तू लवकर, 4 व्हीलर, त्याच्याकडे 4 व्हीलर होती. ठीक. 4 व्हीलर घेतली, हॉस्पिटलला घेऊन जायला लागलो. पण हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर हे कळलं की झालेलं आहे, संपलेलं आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ना मग म्हणजे तू तुमच्या मनाला लावून घेतलं की माझ्यामुळे झाले काय, पण तसं काही नसते. हा ठीक आहे, ती तंबाखू काढली ही ते घरानं झालं की तुम्ही ही आपण एक कनेक्ट करू शकतो असं ना, असं काही नसते. प्रत्येकाला ज्या वेळेस जायचं त्यावेळेस त्याला जाणार आहे, असं काही ही नाही करता येणार. हा ते आहे. पण तरी पण माणसाचा एक विचार असतो, विचार करण्याचा. हा बरोबर आहे. हा तर मग ठीक आहे म्हटलं चला आता काय करायचं म्हणून मी आजीचे एक्सपायर झाले. तर त्याच रात्री म्हणजे आता आजीला आता मौत वगैरे करायची, ह्या सगळ्या गोष्टी माती द्यायचं. मग सगळ्या त्यांच्या माझ्या आत्या वगैरे येणार, सगळे पाहुणे येणार, त्यांच्या आजीचे भाऊ येणार. वेळ गेला तर रात्री 1 वाजल्या हे करायला सगळं म्हणजे अंत्यविधी करायला. तर 1 वाजता आता पप्पा घरात मोठे सगळ्यात. तर पप्पांनाच दहन देणं होतं. तर मग आम्ही तळ्याच्या कडेला ज्यावेळेस दहन द्यायला गेलो, त्या तळ्यातल्या पाण्यानेच पप्पांना आंघोळ घातली आणि नंतर ना आम्ही घरी गेलो. मग ते दहन वगैरे देऊन ज्यावेळेस आम्ही सकाळी उठलो, तर म्हणजे पप्पांना त्यावेळेस माझ्या कुठलीही गोळी चालू नव्हती. पप्पा एकदम माझ्या नॉर्मल होते, एकदम टकाटक. ना कुठली बीपीची गोळी, ना काहीच, ना काही नाही. पण आजीला पॅरालिसिस झाल्यामुळे बीपीची गोळी होती, रक्त पातळ व्हायची गोळी होती आणि हार्ट अटॅक पण होता आजीला. तर मग ज्यावेळेस दहन देऊन आलो, रात्रीच्याला झोपलो आणि सकाळी उठलो. जसं सकाळी उठलो तसं पप्पांना फेशियल पॅरालिसिस अटॅक आला होता. मी एवढा तिथं अजून तुटलो की भाई मी एका गोष्टीमुळं मी माझ्या आजीलाही गमावलं. आता मी आणि तीच दुःख म्हणजे ज्या दुखण्यामुळे आजी चालली आहे, तेच दुखणं मी आता पप्पांना पण देऊन बसलोय असं मला फील होऊ लागलं. काय असेल ते माहित नाही मला, पण मी खूप खाऊ लागलो माझ्या जीवाला. पप्पांना म्हणजे नॉर्मल फेशियल पॅरालिसिस झाला होता. पोट वगैरे वाकडे झाले होते, बोलता येत नव्हते व्यवस्थित. तर मग आता परत मित्राची गाडी बोलवली मी, 4 व्हीलर. भैयाला म्हणलं तू घेऊन जा लवकर हॉस्पिटलला. मग हॉस्पिटलला गेलो, MRI वगैरे काढला. नंतर ना मग म्हणजे एक आमच्या घरापासून 60 नाही पण 30-40 किलोमीटर असेल, तिथे जाऊन MRI काढून परत रिटर्न 20 किलोमीटर येऊन एक स्पेशल आहे हॉस्पिटल ह्याच्यासाठी, पॅरालिसिससाठी. तिथे ऍडमिट केलं. तर तिथे 3 दिवस ऍडमिट करतातच फर्स्ट. तर मग तिथे ऍडमिट केलं. आता भैयाचं तर काम पण चालू होतं, वर्क फ्रॉम होम त्यावेळेस. मग भैया म्हटला एक, आणि ते आता आजी पण एक्सपायर झाली, त्याने 2 दिवस सुट्ट्या टाकल्या, 2-3 दिवस. पण आता शेवटी IT वर्ल्ड म्हणलं काम करावंच लागतं. जास्त आपण दिवस किती जरी पॅनिक असेल तरी आपण सुट्ट्या नाही टाकू शकत. बरोबर. स्वतःच्या लग्नालाच देखील आपण 5 दिवस सुट्ट्या घेऊ शकतो, त्याच्यावर नाही. तेच. मग नंतर ना मग भैयाला म्हटलं ठीक आहे, म्हणलं तू नाईटला थांब किंवा तुला जसं वाटेल तसं, नाही तर मी फुल नाईट हॉस्पिटल थांबू शकतो. पण मी खूप तुटलो होतो. मी असा म्हणजे मी खातही नव्हतो आणि मला आता मिनिटाला ते विचार यायला लागले होते की मी काय चुकीचं केलं एवढं मोठं, की मी आजी गमावली आणि आता थोड्या दिवसात वडील पण गमावले ह्याचा आजारामुळे. असं माझ्या मनात खूप मोठी भीती बसू लागली. आणि माझ्या फॅमिलीमध्ये मी सगळ्यात जास्त म्हणजे वडिलांचा माझ्यावर जीव आहे, माझा वडिलांवर जास्त जीव आहे. आईवरती पण आहे तेवढाच, पण वडील मला कम्पॅरेटिव्हली आपला थोडा. त्यात लहान असल्यामुळे जरा वडिलांनी माझे जास्त लाड केले. तर मग मी झालं वडील हॉस्पिटलला ऍडमिट, लोक भेटायला यायचे, वडील रडायचे, मला वाईट वाटायचं. पप्पा म्हणजे रडू नका, तुम्हाला डॉक्टरांनी रेस्ट घ्यायला सांगितलं. मग ते कव्हर होऊ लागलं. 2 दिवसात ते व्यवस्थित म्हणजे ऑलमोस्ट थोडंसं होत आलं होतं कव्हर. जे जास्त होतं ना, समजा
जे 100% होतं ते 50% वर आलं होतं. बर पण म्हणजे त्याचा इम्पॅक्ट राहणार होता की त्यांना जिंदगीभर आता ह्याची रक्त पातळ होण्याची आणि बीपीची गोळी चालू होणार होती. ओके. त्या गोष्टीची भीती वाटू लागली ना आता की तीच गोष्ट जी आजीला होती आजी तीच गोष्ट. हो, हा. ओके. मग नंतर ना मग घरी नंतर डिस्चार्ज वगैरे घेतला, घरी आलो. मग तिथं मी ती फेज एकदम माझी विचित्रच होती. मी तिथेच पूर्ण तुटलो मी. बर. तिथून पुढे अजून जास्त मला कर्मामध्ये अजून मला बिलीव Believe. वाढला. हा. जेवढं की महाभारताने पण नव्हता वाढला तिथं जास्त वाढला की भाई म्हणजे इथून खरंच आहे. सांगायची गोष्ट काय आहे की प्रत्येक गोष्ट आपण विचार करून केली पाहिजे. विचार समोरच्याला. करून हा आता एखाद्याला मी समोरच्याला सांगत असेल की तुला मी माझी शपथ देतो की तू सिगरेट सोडली पाहिजे हा किंवा एखादी गोष्ट सोडली पाहिजे. हम्म. तर तसं नाही झालं पाहिजे, तसं हा. नाही केलं पाहिजे आपण. हा. कारण ती एखादी गोष्ट असते ना ती हळूहळू सुटणारी गोष्ट सुटणार. आहे. एकदम सोडण्याची गोष्ट नाहीच ती. हा. एखाद्या माणसाचं डेली रुटीन झालं असतं, एखाद्या हा. माणसाचा चहा डेली रुटीन असेल, डोली रुटीन झालं. कोणतंही असं हा, एक हा, डेली रुटीन हा. असते. ती जर तर- एकदम ब्रेक झालं तर हा. पुन्हा त्याच्या डिस्टर्ब होते माइंड. आता बरोबर आहे तुम्ही जे सांगताय ते हा. तुमच्या दृष्टीने बरोबर आहे की ते बरोबर. चुकीची गोष्ट करतो तो हा, नको करू. हा. पण त्या गोष्टीनं किती इम्पॅक्ट होईल त्या माणसावर ते तुम्हाला माहिती सांगता येत नसतं. नाही. हा. हा. मग त्याच्यामुळेच नंतर ना मग पप्पाही माझे तंबाखू खातात तर मी हम्म. पप्पांना फोर्स नाही करत की तुम्ही बंद हा करा. बंद करा. हा मी बरोबर, कधीच बरोबर, ही बरोबर. गोष्ट हा. होऊन पण मी म्हणलं नाही की हा. हा ज्यावेळेस नंतर ना मग त्यांच्या नी रिप्लेसमेंटची वेळ चालती हा. तर त्यांना थायरॉइड अबाउट 200 होता बर. जो की 0.5 लागतो. अबाउट 200. हा. ओके, मला ह्याबद्दल नाही माहिती, हा. पण ही जास्त डिफरन्स आहे. हा. तर तिथं माझी फाटली होती तर हा. मी पप्पांना सांगून डॉक्टरने सजेस्ट केलं की तुम्ही तंबाखू वगैरे हा. निकोटीन अल्कोहोल सगळं बंद करा. बर. मग तिथं मी थोडं पप्पांना म्हणलं की हा. इट्स युअर कॉल तुम्हाला जे करायचं ते करा पण ओके. उदाहरणं आपल्या समोर आहेत हम्म. जे काय करायचं ते तुम्ही करा. म्हणलं मी काय बोलत नाही. ठीक. मग ठीक आहे पप्पांनी थोडस कमी केलं हा. कमी करत आहे चालू पण कमी आहे. हम्म. ठीक आहे जे असेल ते असेल जे करायचं ते करा पण करते ट्राय करते हा, थोडी. try पण ती अंगातली गोष्ट असते त्याच्यामुळे ती थोडस वेळ लागते बाकी हा. काय नाही. हा. मग ते पॅरालिसिसचं झालं तिथून मग नंतर ना ह्या गोष्टी आलो परत ना ह्याच्यात कर्म खूप हे आहेत. हा. खूप म्हणजे कर्मावर महत्त्वाचे तुमचं आहेत. जास्त हा. हे आहे. मग ह्या गोष्टी ज्या माझ्या बरोबर घडल्यात ना तर त्या ह्याच्यामुळेच जास्त आहे. नंतर ना मग तिथून पुढं दुसरी स्टोरी अशी की मग जरा फॅमिली इश्यू चालू झाले हा. ज्याच्यामध्ये आम्ही भरपूर पैशाला डुबलो गेलो. बरं. हा. ते सख्या चुलत्यांमुळेच. हा. ठीक. ते म्हणजे थोडस हा. हे होऊन जाईल. हा. हा. ठीक. ह्याच्यामध्ये मला आता क्लायमॅक्स यायची इच्छा आहे. आता माझा एक हा. शेवट सांगतो हा, आता ओके. करंट सिच्युएशनचा. हा हा करंट सिच्युएशन प्लीज. हा. कारण तुमचं हा. आधीचा मग आम्ही पहिला जॉब बघितलाय हा. 100 रुपये एक तास. हा. आता सध्याची कंडिशन सांगा किंवा करंटची तुमची सिच्युएशन सांगा काय. आता जसं की मी 2 कंपन्या स्विच केल्या. मी ते मी गाईची एक स्टोरी हो, सांगतो हो. फ्युजन स्टॅक हा हा मध्ये. येस येस. तर फ्युजन स्टॅक मध्ये झालं असं की मी TCS सोडून आलो फ्युजन स्टॅक मध्ये जिथे की माझा भाऊ पण काम करत होता. तर तिथं मग सॉरी मी कंपनीचं नाव डिस्क्लोज हा केलं. ठीक आहे ठीक. ओके. ठीक आहे तर तिथून मग फक्त आपल्या कंपनीचं नाव डिस्क्लोज नका करू जी सध्या तुम्ही तिथे काम ठीक आहे, करता. ठीक आहे, हा, चालेल, ओके चालेल. प्लीज. तर विषय काय झाला की मी गेलो ह्याला माझं समहाऊ ऍब्सकॉन केलं मला ऑफिस मधून म्हणजे माझी पूर्ण टीमच ऍब्सकॉन झाली. ठीक. तर ॲब्स्कॉन म्हणजे जर layoffs, तुमच्याकडे sorry. नसेल एखादा प्रोजेक्ट हा. किंवा तुम्हाला तुम्हाला तुमच्याकडे आहे प्रोजेक्ट बट त्यामध्ये कमी वर्कर्सची गरज आहे तर ते ॲब्स्कॉन करतात म्हणजे हा. तुम्हाला Layoff एक्स्ट्रा वर्कर्स करतात. काढून टाकतात. ले ऑफ म्हणतात त्याला. हा, ऍब्सकॉन नाही ले ऑफ सांगतात. ले ऑफ्स. ओके. तर हा तेही झालं. एक मिनिट. ओके. तर 10 डिसेंबर माझा लास्ट डे होता फ्युजन स्टॅक मधला. फ्युजन स्टॅक मधला. हा. ओके. तर मी तिथून ऑफिस मधून निघालो मी रात्रीच्याला आणि जस्ट असा एक रोड क्रॉस करत होतो. हायवेच होता तो आणि जसं मी रोड क्रॉस करणार तेवढ्यात एकदम फुल स्पीडनं टेम्पो आला असा हायवा. बर. त्याच्या आणि माझ्यामध्ये लय त्याला असं 3 बोटांचं अंतर राहिलं असेल उडवायचं त्यानं मला ओके. उडवायचं. त्यानं जर उडवलं असतं तर मी त्या दिवशी संपलो असतो. हा. माझी पूर्ण फाटली होती. मी जस्ट पुढे गेलो मंदिरापाशी थांबलो आणि तेवढ्यात मला भैयाचा कॉल आला की आपली गाई एक्सपायर झाली गावरान गाई आणि जिच्यावरती की माझा अपार जीव होता. ओके. घरी गेल्याच्या नंतर मी पहिले तिच्यापाशी जायचो. हा. तर ती गाय गेली म्हणलं कसं काय रे म्हणलं काय माहिती काहीच नाही नॉर्मल होती. हा. कालपासून खात नव्हती ना आज तिनं जीव सोडून दिला. बापरे. मला कळलंच नाही काहीच. मग असं मला फील व्हायला लागलं की तिच्या अंगावर काटा आला भाई माझ्या. पूर्ण काटा आलाय माझ्या अंगावर.
म्हणजे नेमकं तू सांगितलं ना 3 बोटानं वाचला तू आणि हा. तिकडल्या साईडला हे हा. झालं. त्यात- माझा दाढी सुद्धा ओपन झाली म्हणून वाटत हा. असेल तुला. इथं हा, मानेवर- काटा आला माझ्या, पूर्ण काटा आलाय. हे हा. ह्याच्यामुळे म्हणतो कर्मावरती कर्म, believe आहे. ओके. मी पाहिलंय हे हम्म. समोर. हम्म. तर मग मी भैयाला म्हणलं माझ्याबरोबर, म्हणजे हे भैयाला इन्सिडेन्स नाही सांगितला की मी वाचलो वगैरे काहीच नाही. हे आजपर्यंत मनातलं. माझ्यापर्यंतच आहे. ओके. कारण की शेवटी माझ्यासाठी कोणीतरी जीव सोडलाय स्वतःचा. येस येस. आय थिंक वाटलंय मला बी तेच. हा. मी तिचा खूप ऋणी आहे. तर त्याच्यानंतर मग आमच्या घरच्यांनी डिसिजन घेतला की घरी काहीच पाळायचं नाही, ना कुत्र ओके. ना काहीच ना काय, हा. कारण की खूप जीव काय लागतो. तर थोडं हे असतं ना. हा. ओके. हा. जीव लागण्याचं एक गोष्ट हा. वेगळी आहे. हा. कुत्रे, मांजरा, गाय ह्यांचं लाईफ स्पॅन थोडासा कमी आहे माणसांपेक्षा. हा. तर ते जातात, लवकर जातात माणसांपेक्षा रेशोनी जे आहे ते, पण ते भरपूर गोष्टी घेऊन जातात माणसाच्या. हो. फिलिंग बिलिंग सगळ्या घेऊन जातात. बरोबर. त्याच्यामुळे हा, घरच्यांचा डिसिजन चांगला वाटला मला. हा. हा. तर मग ते म्हणजे माझं हा. खतरनाक हे होता, पॉइंट होता. भयानक हा. भयानक. हा. तर मग आत्ताची कंडिशन सांगतो. हा. नंतर ती कंपनी सोडली. हम्म. नंतर तिथून पुढे मला जॉबला स्ट्रगल परत सुरू झाला. परत ना मला 3 महिने जॉब नव्हता. मी अभ्यास करत होतो, इंटरव्ह्यू देत होतो. एका कंपनीमध्ये माझं झालं, एमएनसी कंपनीमध्ये झालं माझं. बर. मॅनेजर राऊंड झाला, फक्त हम्म. HR राऊंड, सॅलरी पण डिस्कशन झाली होती, फक्त डॉक्युमेंटेशन पार्ट राहिला हा. होता. डॉक्युमेंटेशन मध्ये म्हणले की तुमचं तुम्ही जे MCS केलंय ना, ते तुम्ही जॉब करत असताना केलेलं आहे. तर ओके. तुमचं MCS कन्सिडर केलं तर एक्सटर्नल. तुमचं तर तुमचं डिग्री एक्सपिरियन्स कमी पडतोय, आणि तुमचा एक्सपिरियन्स जर काउंट केला तर तुमची डिग्री कमी पडते, फक्त BCS पकडतोय आम्ही. ओके. हा. तर त्याच्यामुळे त्यांना तिथून मला काढून टाकलं. ओके. हा. परत फेअर struggle इनफ. सुरू झाला. हा. मग नंतर ना मी समाव एका कंपनीमध्ये जॉईन केलं, जे करंट कंपनी आहे. ओके. हा. येस. हा. ती पण कंपनी ठीक आहे, पण तिथले रूल्स अँड रेग्युलेशन हा. वियर्ड आहेत, हा. जे की नसायला पाहिजेत. ओके. हा. आणि ठीक आहे, मला एक गोष्ट, त्यावेळेसची कमाई आणि आताची कमाई खूप आहे. कारण की आता एकच गोष्ट डिस्क्लोज करतो, जास्त हा. नाही, की सध्या मी त्याच्यावरून सगळं तुम्हाला समजून येईल, सगळ्यांना समजून हा. आहे हे, अशी गोष्ट डिस्क्लोज करा. हा. की मी पायात शूज फक्त 10,000चा घालतो. हा. ओके. बस हा. एवढं सांगू बरोबर. शकतो ओके. मी. पायात म्हणजे हा. एखाद्याची इन्कम जी पहिली आहे ती 100 रुपये असल्यानंतर आताची त्याची कंडिशन आहे की तो 10,000चा शूज अफोर्ड करू शकते स्वतःसाठी. तर ह्याच्यामध्ये फार डिफरन्स आहे. म्हणजे तुम्ही लगेच ओळखून येईल तुम्हाला किती डिफरन्स आहे. तर बेटर कंडिशन आता जी सध्याची कंडिशन त्याची खूप बेटर आहे. तर जर त्या दिवशी त्याचा विचार आला होता की मला संपवायचं स्वतःला, त्याच जर दिवशी त्यानं स्वतःला संपवलं असतं तर त्याची आताची कंडिशन त्यानं बघू शकला नसता. तर तुम्ही तू स्वतःचं देखील असं पुस्तक झाकून नका टाकू, त्याला थोडंसं चलू द्या, आणखी थोडे 2-3 पेज मोकळे जातील, बट आय थिंक सगळा पुढचा चॅप्टर भारी येईल. भारी. बरोबर. हा. ओके. आणि आता मला समराईज करायची इच्छा आहे की तुमच्या आई वडिलांना तुम्हाला काय सांगायचं ते सांगा. माझ्या आईवडिलांना हेच सांगायचं की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला. तुम्ही, मला नाही वाटत की तुम्ही, जरी मी माझा बॅक राहिला असता तरी मला शेतीमध्ये केलं असतं, माहित नाही तुम्ही काय केलं असतं. ओके. पण जी मला ती तुमची धमकी दिली ना, जी शिकवण दिली, ती माझ्यासाठी खूप मोठी होती. आणि माझ्यावरती आई वडिलांचे खूप चांगले संस्कार आहेत, त्याच्यासाठी मी त्यांचा खूप मोठा ऋणी आहे. आणि ज्यावेळेस पण मी खचलोय, ज्यावेळेस माझ्याकडे जॉब नव्हता किंवा काही, त्यावेळेस मी पप्पांशी बोललेलो होतो. पप्पांनी मला खूप काही गोष्टी सांगितल्यात की त्यांचं स्ट्रगल लाईफ त्यांनी सेम की जसं शून्यातून निर्माण केलेलं आहे. ज्या माणसानं म्हणजे काहीच नसताना, म्हणजे 600 रुपये पगार घेऊन जर आम्हाला एवढी मोठी दुनिया दाखवू शकतो, तर माझ्याकडे तर आताच्या कंडिशनला भरपूर काय भरपूर ना. आहे. माझं तर अजून लग्न पण झालं नाही, माझं एज पण कमी आहे. तर आणि वडिलांनी माझ्या 50व्या वर्षी, म्हणजे 40-45व्या वर्षी डीएड काढलंय, तर मीही काही करू शकतो. करेक्ट. तेवढी तुमच्यात कॅपॅबिलिटी असते, फक्त तुम्हाला एकदा पाण्यात पडायचंय, तुम्ही पोहायला शिकताच, फक्त पडायचंय. कृष्ण सांगते ना अर्जुनला, हा. हा बरोबर, कृष्ण सांगते ना अर्जुनला, तुझी कॅपॅसिटी आहे, फक्त तू स्वतःला ओळख. स्वतःला त्या टाइप मध्ये. करेक्ट. किंवा हनुमानला माहित नसते तू कोण आहेस. तू कोण आहेस. हा. तर त्या ज्यावेळेस त्याला कळते ती कोण आहे, तर तो डायरेक्टली श्रीलंकेत जंप मारतो ना. लंकेत जंप मारतो, श्रीलंकेत लंकेत जंप मारतो. त्या 2-3 गोष्टी. तर वडिलांची आणि वडिलांचं माझं खूप साधं राहणीमान आहे, आणि त्यांच्याकडनं आम्हाला खूप मोठी देण आहे की जे वैचारिक असावं किंवा दुसऱ्यांना हेल्पिंग नेचर असो. जरी समजा आपल्याकडे 2 रुपये असतील आणि समोरचा 1 रुपया मागत असेल, तर आपला 1 रुपया त्याला देणं गरजेचं आहे आपलं, कारण की आपल्याकडे 1 रुपया राहतोय शिल्लक, त्याची गरज भागवणं गरजेचं आहे. हे नेचर. आणि वडिलांनी माझ्या असे समाजकार्य भरपूर केलेले आहेत, आणि आई पण माझी सेम तशीच आहे. आईचे पण माझे खूप चांगले विचार आहेत. माझ्या भरपूर काही अशा चुका आहेत की आईने तिच्या पोटात टाकलेल्या आहेत,
त्या चुकांबद्दल मी तिला म्हणजे माफी मागतो की मी आता त्या चुका मी आता त्या सुधरू शकत नाही, हा. पण इन फ्युचर त्या चुका माझ्याकडून कधीच नाही होणार. त्याच्यासाठी मी समोर. आईचा खूप ऋणी आहे की तिनं मला त्या सिच्युएशन मध्ये तिनं हँडल Support केलं, केलं. सपोर्ट केलं, सांभाळून घेतलं आणि चांगली वागणूक दिली. म्हणजे एक सांगितलं की तू काय करायला पाहिजे, तू काय आहेस असतंय. तर मी आईचा पण खूप तेवढाच ऋणी आहे. आई वडिलांचा. हा. ठीक आहे. आणि आणि- तुझ्या पूर्ण फॅमिली बद्दल तर असं डायरेक्टली आपण काही सांगू शकत नाही, पण समजून आलंय आम्हाला की बऱ्यापैकी गोष्टी आपल्या सुरळीत चालू आहेत. हा. फ्युचर प्लॅन काय? फ्युचर प्लॅन तर आता मोस्टली आता एक पुण्यामध्ये तर असं झालेलं आहे सेटल, भावाने केलंय. ठीक. माझा त्यात काय हातभार नाहीये. हा. भावाने केलंय, सगळं झालंय, हा. सेटल आहे. ओके. सेटल आहे. ओके. पण मला एक लाईव्ह लाईफ पाहिजे, जे की मी माझ्या आई वडिलांना आता जे कष्ट का आता जरी माझे वडील रिटायर झाले असतील तरी ते शेतीत काम करतात, जे की मला ते करून द्यायचं नाही, पण वडील करणारच आहे ते हा. पण मला सगळी अंगाला सवय आहे. कोणालाच त्यांच्या स्वतःच्या हा. लाईफ जी जशी ही आहे, रुटीन आहे, त्याच्यापासून अडवायचं नाही. ती अंगाला सवय असते मला. बरोबर. तर मला तेच अवॉइड करायचंय आणि वडिलांना एक मस्त 4 व्हीलर घेऊन द्यायची आहे. ऑटोमॅटिक त्यांची इच्छा आहे. आमच्याकडे एक 4 व्हीलर आहे ऑलरेडी, पण अजून एक त्यांच्यासाठी सेपरेट त्यांची स्वतःची त्यांची इच्छा आहे माझी एक स्वतःची असावी. तशी त्यांना एक घेऊन द्यायचं लवकरात लवकर. आणि बस असं काय दुसरं काय तुझं जे स्वप्न आहे ते लवकरात लवकर कम्प्लीट व्हावं. आणि समराईज करताना हेच सांगतो, समराईज कर आणि शेवटची गोष्ट सांग फक्त एका वाक्यात, की सध्याची पोरं तुझ्यासारखे झुरत आहेत सगळ्यात, म्हणजे त्यांचं लाईफ सुरळीत करण्यासाठी काहीतरी कष्ट करत आहेत. त्यांच्यासाठी एक बॉटम लाईन सांग की त्यांनी काय केलं पाहिजे. स्वतःशी प्रामाणिक राहा आणि कष्टाला कधी चुकू नका. कष्ट करत राहा. अभ्यास असो किंवा कुठल्याही गोष्टी असो, सातत्य ठेवा. कन्सिस्टन्सी पाहिजे. तुम्ही जर आज 2 पेज वाचताय ना, तर उद्या भले तुम्हाला वेळ नाही भेटला तर तुम्ही एक तरी पेज वाचायला पाहिजे. ओके. म्हणजे एक मी काइंड ऑफ सांगतो की म्हणजे असं म्हणायला असू नये की दिवसेंदिवस अशी प्रगती झाली पाहिजे की 102, 204, 4, असं काही नाही, पण कन्सिस्टंट एफर्ट पाहिजे. तेवढे एफर्ट पाहिजे. आणि मेन म्हणजे की कलियुग आहे, कर्मावरती बिलीव्ह करा म्हणजे करा. एका व्यक्तीचं ऐकून मी सुद्धा कर्मावर विश्वास ठेवला होता, त्याच्यामुळे भरपूर गोष्टी चांगल्या आहेत असं वाटतंय मला देखील. माझ्यावर बी आहे कर्माचा इफेक्ट. बेस्ट. भरपूर लोक आहेत की सध्या कर्मावरती लोक करत नाहीत, जे की विश्वास करत नाहीत, जे माझ्या अराउंड आहेत. पण मी त्यांना एक सांगू शकतो, म्हणजे इच्छितो की कर्म आहेत. मी माझ्या फॅमिलीत विषू पाहिलेले आहेत माझ्या डोळ्यात. म्हणजे मी लांबची उदाहरणं नाही देत आहे, माझ्या जे समोर घडलंय ते स्वतः माझ्या बरोबर पण घडलंय, त्याच्यातून सांगतोय, वेगळं काही नाही सांगत आहे. कर्मावरती खरंच तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगलंच फळ भेटेल. 100%. 100%. जसं की माझ्या भावाची पण इच्छा नव्हती IT मध्ये जायची, त्याला आर्मी मध्ये जायचं होतं, पण माझ्या वडिलांनी सांगितलं की तू भले 4 वर्षाची जे इंजिनिअरिंगची डिग्री असते तिथे 8 वर्ष लागू दे, पण तू इंजिनिअरिंगच करायची. भैयाने शेवटी ते धरलं जीवाशी आणि तो आज सक्सेसफुल आहे IT मध्ये. त्याचा एवढा ऐकलं त्यानं. ऐकलं पाहिजे. आणि त्यानं केलं तेवढं, त्यांनी कन्सिस्टन्सी ठेवली. तो खूप हुशार आहे, तो ब्रिलियंट आहे आणि प्रत्येक गोष्टीत म्हणजे तो सेम पप्पांच्या पायावरती पाय ठेवणारा माणूस आहे. कुठं वायफळ खर्च नाही, कुठे काहीच नाही, आणि ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी करतो. आणि आमच्या घरामध्ये ऑलमोस्ट सगळेच कर्मावरती विश्वास ठेवतात, ऑलमोस्ट सगळेच. आणि भैया तर जास्त आहे म्हणजे. माझं तर आवडली तुझी पूर्ण जी स्टोरी आहे, भारी होती. म्हणजे पहिल्यापासून आपण कव्हर केली सगळ्या गोष्टी. आणि शेवटचं जे तुझं हे होता इन्सिडेंट, जे की गाई मारण्यात, तो मला थोडासा एक्स्ट्रा फील झाला, भारी वाटलं. डेंजर होता तो. आणि अशाच एफर्ट मारत राहा पुढच्या देखील गोष्टींसोबत. आणि आई वडिलांची काळजी घे. तुझ्या मनात आई वडिलांबद्दल भरपूर रिस्पेक्ट आहे, आता मला लक्षात आलं. आणि अशीच रिस्पेक्ट तुम्ही देखील ठेवा. आणि ह्याचं तोंड तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण ही पर्सनल स्टोरी आहे. तुमचे जर कोणताही इन्सिडन्स, याच्याशी रिलेटेड कोणताही इन्सिडन्स तुमच्यासोबत जर जुळत असेल, तर तुम्हाला देखील लक्षात आलं पाहिजे की आपण चलत राहिलं पाहिजे. ओके. एकदमच थांबून किंवा आपल्या लाईफला एंड करून काहीच फायदा नाही. भरपूर पुढच्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. तर तुम्ही आज एक झाड लावले तर तुम्हाला ते 10 वर्षांनीच फळ देणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि अर्धवट झाड झाल्यावर फळ कसं येत नाही हे डोक्यातून काढून टाका आणि जगत राहा. बस एवढंच माझं आणि त्यांचं देखील मत आहे. बरोबर. तर थँक्यू.
थँक्यू फॉर इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर आय थिंक तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं पाहिजे. सबस्क्राईब करा म्हणून सांगा प्लीज. हा, आणि चॅनलला खरंच सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा, हा. शेअर करा व्हिडिओज. हा. ह्याच्याकडे खरंच चांगला कंटेंट आहे. जसं की तुम्हाला म्हणजे आता जसं की हा व्हिडिओ कर्माबद्दल आहे, इन फ्युचर पण ह्याच्याकडे भरपूर काही असे चांगले व्हिडिओज येतील. हा. आणि आता त्याच्याकडे मस्तीचे पण म्हणजे असं काही तुम्हाला जे डेली लाईफचे जे एन्जॉयमेंट आहे ती पण तुमच्याकडे ते व्हिडिओ येतील आहेत पण ह्याच्याकडे सर्वच काही आहे. तर प्लीज गो थ्रू इट. थँक्यू लाईफ थँक्यू जगा. थँक्यू. आणि धन्यवाद मला तू चान्स दिल्याबद्दल इथे बोलण्याचा. वेलकम वेलकम. थँक्यू.